महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. म्हटलं तर थोडासा विरोधाभासी असा विषय आहे, पण आजच्या काळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय. आणि म्हणून सुरुवातीला मला या विषयाबद्दल थोडक्यात सांगायला आवडेल. याचं कारण असं की आजचा आता जमाना असा आहे की ज्यामध्ये मला AI कळत नाही किंवा मला AI शी काही देणं घेणं नाही असं जवळपास कुठलाच माणूस म्हणू शकत नाही. प्रत्यक्षरित्या कदाचित आपला AI शी फारसा संबंध येणार नाही, पण अप्रत्यक्षरित्या AI चे आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत असलेले परिणाम हे अतिशय व्यापक स्वरूपाचे असणार आहेत. आणि म्हणून या तंत्रज्ञानाविषयी थोडक्यात, फार त्याची क्लिष्टता वगैरे न उलगडता सुद्धा समजून घेणं ही मला वाटतं काळाची गरज आहे. आणि त्यानंतर याचा संदर्भ आपल्याला एकूणच समाज जीवन, त्यानंतर आताची एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आणि त्याच्या जोडीला अर्थातच निरनिराळ्या प्रकारची आंदोलनं याच्याशी कसा जोडता येईल हा त्यामधला दुसरा मुद्दा आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI हा विषय बऱ्याच लोकांना अचानकपणे असा अंगावर आल्यासारखं वाटतं. आणि हे वाटणं स्वाभाविक आहे. याचं कारण असं की अगदी या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या लोकांना सुद्धा ज्या वेगाने AI ची गेल्या काही वर्षांमध्ये प्रगती झाली, ती प्रगती खरं म्हणजे अपेक्षित नव्हती. किंबहुना जशा वेगवेगळ्या शाखांमध्ये आपण अनेक शक्यता बोलून दाखवतो आणि त्या वैज्ञानिक पातळीवर वैज्ञानिक कथा, संकल्पना, काही वेळेला गमती जमती अशा पातळीवरच मर्यादित राहतात, तसाच हा AIचा सुद्धा अनेक वर्ष प्रकार होता. म्हणजे आता आपल्यापैकी काही जणांना कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की AI हे काही अलीकडचं तंत्रज्ञान नाही आहे. AIचा जन्म हा आज झालेला नसून AI चा जन्म हा 1950च्या दशकात झालेला आहे. पण तेव्हाची AIच्या संदर्भातली जी लोकांची संकल्पना होती आणि आजची जी AI ची संकल्पना मूर्त स्वरूपात आपल्याला दिसते, याच्यामध्ये मात्र अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे AIचं किंवा एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेचं मूळ जे प्रारूप आहे किंवा त्याचं एक स्वरूप किंवा आराखडा आपण म्हणू, तो असा की साधारणपणे मानवी मेंदूमध्ये ज्या प्रकारच्या सगळ्या शिकण्याच्या संदर्भातल्या गोष्टी घडतात, त्या गोष्टी आपण संगणकामध्ये बसवू शकू का? आणि ज्याप्रमाणे मानवी मेंदू जसा शिकत जातो आणि शिकल्यानंतर तो मेंदू त्याला अपेक्षित असलेलं काम करतो, तशा प्रकारचं काम आपण संगणकाकडून करून घेऊ शकू का? अशी ही यामागची मूळ संकल्पना होती. आता या संगणकाला नेमकं शिकवायचं कसं, आणि हे थोडंसं समजून घेणं गरजेचं यासाठी आहे की AIचं काम नेमकं कसं चालतं याचा उलगडा जर का आपल्याला झाला तर त्याचा वापर आपण आपल्या कामांसाठी आणि इथे खास करून अलीकडची आंदोलनं, चळवळी, त्यानंतर नवे संदर्भ याच्याशी कसा जोडू शकू याचा विचार यातनं थोडासा होऊ शकतो. तर अगदी सुरुवातीला AIचं जे तंत्रज्ञान होतं तर त्याच्यामध्ये हे खूपच ज्याला आपण एखाद्या प्रकारच्या नियमांची सूची किंवा नियमावली म्हणू, अशा प्रकारचं ते AIचं काम होतं. म्हणजे थोडक्यात काय तर आता समजा आपण संगणकाला सांगितलं की आम्हाला तू आज सांग की आज पाऊस पडणार आहे का? आता पाऊस पडणार आहे का याचं उत्तर संगणक कसा देईल? तर त्याच्यासाठी एका पाठोपाठ एक क्रमाने असे प्रश्न आपण विचारत जायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं देत जायची. आणि त्याचा शेवट जो असेल तो शेवट म्हणजे आज पाऊस पडेल का नाही हे उत्तर संगणक आपल्याला देईल. म्हणजे उदाहरणार्थ काय तर आज तापमान समजा 20 अंशांच्या वर आहे का नाही, याचं उत्तर आता हो असेल, नाही असेल. आता समजा याचं उत्तर हो असेल तर मग पुढचा प्रश्न, आणि नाही असेल तर पुढचा प्रश्न. म्हणजे समजा नाही असं असेल, 20च्या खाली ते तापमान आहे, तर मग आज हवा ढगाळ आहे का, याचं पुन्हा 2 उत्तरं येतील की हा ढगाळ हवा आहे, नाहीये. समजा ढगाळ हवा आहे
मग पुढचा प्रश्न की आज आर्द्रता अमुक अमुक इतक्या या पातळीच्या खाली आहे किंवा वर आहे, पुन्हा त्याचं उत्तर, असं करत करत एकामागोमाग एक प्रश्नांची उत्तर मिळवत जाणं आणि शेवटी आज पाऊस पडेल का नाही हा अंदाज बांधणं, अशी एआयची सुरुवात आहे. आणि याला तांत्रिक भाषेमध्ये सिम्बॉलिक किंवा लॉजिकल एआय असं म्हणतात. याचं कारण असं की वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांमधून आपण उत्तर मिळवत जाणं आणि शेवटी त्या एआयने आपल्याला काय सांगितलंय हे बघणं, असं त्याचं स्वरूप होतं. आणि बरीच वर्ष, बरीच दशकं लोकांना असं वाटत राहिलं की या प्रकारेच आपण एआयची निर्मिती केली पाहिजे. आणि अगदी 1950च्या दशकापासून ते साधारणपणे 2010 पर्यंत हाच प्रकार चालू होता. आणि त्यामुळे एआयमध्ये प्रगती फारशी होऊ शकली नाही. एआय हे अशा प्रकारे नियमांनी बांधलेलं तंत्रज्ञान म्हणून उभं करण्याचे सगळे प्रयत्न एकामागोमाग एक फसत गेले. त्याचं एक उदाहरण सांगण्यासारखं आहे. मी 1980च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये मायसीन नावाची एक प्रणाली उभी करण्यात आलेली होती. तर हे मायसीन नाव कुठून आलं, तर आपण खोकला झाला किंवा सर्दी झाली किंवा खूपच तो त्रास वाढला तर आपण अँटीबायोटिक्स देतो. त्याची नावं आपल्याला माहिती आहे, अरिथ्रोमायसिन किंवा अगदी साधं काही झालं तर क्रोसिन, अशी जी नावं असतात. तर त्या क्रोसिन वगैरे त्या सीनवरनं ही मायसीन नावाची प्रणाली तयार करण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये काय मुख्य उद्देश होता की एखाद्या माणसाला रक्ताचा विकार कुठला तरी ठराविक प्रकारचा झालेला आहे का हे शोधू शकणारी अशी ती प्रणाली आहे, असं त्या सगळ्या तज्ज्ञांचं मत होतं. मग ही प्रणाली काम कसं करायची, तर मगाशी जसं सांगितलं तर त्याप्रमाणे प्रश्नोत्तरांची मालिका एका मागोमाग एक असावी, असं त्याचं स्वरूप होतं. मग उदाहरणार्थ त्या रुग्णाचं रक्त घ्यायचं, मग त्या रक्ताचा रंग कसा आहे, लाल आहे, मग तो लाल आहे तर तो गडद लाल आहे का म्हणजे काळसर थोडासा आहे का लाल आहे, मग तो काळसर असेल तर मग पुढचा प्रश्न असे एक 10, 15, 20 कदाचित 20, 25, 30 प्रश्न विचारून शेवटी ही यंत्रणा किंवा प्रणाली सांगायची की त्या माणसाला रक्ताचा विकार आहे किंवा नाही. आता जेव्हा खूप तज्ज्ञ डॉक्टरांनी, अर्थातच की डॉक्टरांच्या सगळ्या मदतीनेच ही माहिती त्याच्यात भरलेली होती, आणि जेव्हा खूप तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेली निदानं आणि या मायसीननी केलेली निदानं ही तपासण्यात आली, तर त्यावेळेला या मायसीनचं यश अचूक निदान करण्यात तब्बल 90% असल्याचं त्यावेळेला लक्षात आलं होतं. आणि मग लोक म्हणायला लागले की एआय मध्ये खरोखरच दम आहे आणि अशाच प्रकारे एआयचं काम इथून पुढे चाललं पाहिजे. आणि एआयची ही जी वाट होती ही वाट अतिशय चुकीची होती आणि हे खरं म्हणजे नंतर लक्षात आलं. तर त्यामुळे चुकीच्या वाटेने एआयचा प्रवास असाच चालू राहिला, ज्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये इफ देन एल्स असं म्हणतो. इफ अमुक अमुक हे खरं असेल तर मग ही गोष्ट करा, नसेल तर अमुक गोष्ट करा, अशा मार्गाने हा प्रवास चालू होता. आता जर का आपण थोडंसं आधुनिक काळाच्या एआयकडे वळायचं तर त्याचं वैशिष्ट्य काय आणि ते एवढं यशस्वी का ठरलं, तर या सगळ्या काळामध्ये एआय हे तंत्रज्ञान अशा प्रकारे चालू शकत नाही असं ठामपणे म्हणणारी अतिशय मोजकी माणसं होती. आणि त्यामधला एक माणूस ज्याला गेल्या वर्षी भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं आणि ज्यांना आता गॉडफादर ऑफ एआय म्हणून ओळखलं जातं, ते जेफ्री हिंटन. तर हे जेफ्री हिंटन हे जे आपण त्यांना खरं म्हणजे शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे जरी ते तंत्रज्ञ असले तरी, तर या जेफ्री हिंटननी अगदी सुरुवातीपासून असं म्हटलेलं होतं की ज्या प्रकारे एआयचा हा प्रवास सुरू आहे त्या प्रकारे एआयचं हे तंत्रज्ञान कधीच यशस्वी ठरू शकणार नाही. त्यांना हे मान्य नव्हतं की तुम्ही एका मागोमाग एक प्रश्न विचारत जाणं, त्याची उत्तरं शोधणं आणि शेवटी काहीतरी भाकीत करणं हा एआयचा मार्ग असू शकत नाही. मग तो कसा असला पाहिजे, तर आणि याच्यात मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी दडलेली आहे. तर जेफ्री हिंटन ज्यांना भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालं, तर हे भौतिकशास्त्रासाठी का मिळालं हे पण सांगतो. पण खरं म्हणजे त्यांनी शोध लावला तो आधुनिक एआयचा, आणि त्याच्या मागची त्यांची भूमिका अतिशय वेगळी होती. जेफ्री हिंटन हे संगणक तज्ज्ञ किंवा संगणक शास्त्रज्ञ नाहीत. जेफ्री हिंटन हे मेंदूचे अभ्यासक आहेत आणि मेंदूचा अभ्यास करून बरीच वर्ष त्यांनी मग असं एक तत्वज्ञान मांडलं की माणसाचा मेंदू ज्या प्रकारे शिकतो त्या प्रकारे जर आपण संगणकाला शिकवायचा प्रयत्न केला कृत्रिमरित्या तरच संगणक शिकू शकेल. म्हणजे काय,
त्याचं अगदी सोपं उदाहरण आपण घेतलं तर आता लहान मूल एखादं उदाहरणार्थ प्राणी कसं ओळखायला लागतं, तर आपण काही त्या प्राण्याची काही अगदी रेखाचित्र वगैरे काढून काही त्या मुलाला मुलीला दाखवत नाही. तर सहजपणे आपल्या घरातच किंवा आजूबाजूला उदाहरणार्थ मांजरं असतात, कुत्री असतात आणि सहजपणे तो मुलगा मुलगी बघतात मांजर आहे, कुत्रा आहे आणि आपण त्याच्या जोडीला शब्द सांगतो की मांजर, कुत्रा. आणि असं अनेक वेळेला होतं, म्हणजे दोनदा तीनदा वेगवेगळ्या प्रकारे त्या मांजराला ते मूल बघतं, कधी समोरून बघतं, कधी शेपटीच्या भागातून, कधी त्याचं अंग बघतं, कधी त्याचा आवाज ऐकतं आणि दरवेळेला मांजर मांजर हा शब्द त्याच्या कानावर ठसतो. आणि त्यानंतर या मुलाला किंवा मुलीला अशा प्रकारचा साधारण आकार, अशा प्रकारचा आवाज, अशी रचना, अशा प्रकारे धावणं किंवा बसणं असं करणारं जे काही या जगामध्ये आहे ते म्हणजे मांजर, असं त्या मुलाच्या मेंदूवर किंवा मुलीच्या मेंदूवर कोरलं जातं. हिंटन यांनी सांगितलं की आपण अशाच प्रकारे संगणकाला सुद्धा शिकवलं पाहिजे. मग आता हे कसं शिकवायचं, कारण आपला मेंदू कसा काम करतो हे अजूनही त्याचा उलगडा मुळात कोणाला झालेला नाहीये त्या पातळीपर्यंत. तोच झालेला नसताना आपण संगणकाला हे कसं शिकवणार. मग त्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. मग हिंटन काय म्हणाले की तुम्ही असं करा, मांजराची खूप वेगवेगळ्या प्रकारची चित्र गोळा करा. समोरून दिसणारा मांजर, वेगवेगळ्या प्रकारची मांजरं, त्यांचे कान काहीतरी वेगळे, शेपट्या वेगळ्या आहेत, अंगावर ठिपके वेगळे आहेत, काय कोणाची झुपकेदार शेपटी आहे, काय असंख्य प्रकार. आणि अशा असंख्य प्रकारची चित्र ही संगणकाला दाखवा. आता संगणकाला दाखवा म्हणजे काय, तर संगणकाच्या आत सुद्धा कॅमेरा आपण बसवू शकतो. जसा कॅमेरा उदाहरणार्थ चित्र टिपू शकतो, तसं संगणक सुद्धा चित्र टिपू शकतो. तर हा कॅमेरा संगणकामध्ये बसवा, त्याला ही असंख्य प्रकारची चित्र दाखवा आणि त्याच्यानंतर त्याला दरवेळेला सांगा की हे म्हणजे मांजर, हे म्हणजे मांजर, अशी माहिती संगणकाला पुरवा. आणि अशी समजा आपण त्याला एक 100 चित्र दाखवली, त्याच्यानंतर संगणकाने आत्तापर्यंत न बघितलेलं चित्र त्याला दाखवा आणि त्याला विचारा की हे काय. आणि जर का त्यांनी सांगितलं हे मांजर आहे, तर याचा अर्थ असा की मानवी मेंदू ज्या प्रकारे शिकतो त्या प्रकारेच संगणक सुद्धा शिकतो. आता जेव्हा आपण म्हणतो की संगणकाला तुम्ही 100 चित्र दाखवा, नुसती चित्र दाखवा असं नाही, त्याच्यामागे सॉफ्टवेअर तुम्हाला लिहावं लागतं, प्रोग्राम लिहावा लागतो, तो भाग त्याच्यामध्ये आहे. पण साधारणपणे अशा प्रकारे जर का तुम्ही संगणकाला शिकवू शकलात, तर मग काय होईल की संगणकाला शिकण्यासाठी फक्त डेटा पुरेसा आहे. म्हणजेच संगणकाला तुम्ही नियम, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, संगणकाला नियम शिकवण्याची गरज नाही. संगणकाला फक्त डेटा पुरवा, माहिती पुरवा आणि त्या माहितीमधूनच संगणकाला शिकू द्या. आणि त्यांचं हे विश्लेषण मग इतर गोष्टींमध्ये सुद्धा लागू पडतं का यावर विचार चालू झाला. म्हणजे उदाहरणार्थ माणूस भाषा कशी शिकतो, आपल्यापैकी काही जण इथे उदाहरणार्थ भाषेचे अभ्यासक आहात, मला कल्पना आहे. तर हिंटन यांचा या संदर्भातला दावा सुद्धा असा आहे आणि तो सनसनाटी आहे आणि तो खरं म्हणजे आपल्याला मुळापासून हलवून सोडणारा असा दावा आहे. म्हणजे उदाहरणार्थ हिंटन म्हणतात की ज्या प्रकारे आपण भाषा शिकतो तो प्रकार साफ चुकीचा आहे. म्हणजे ते म्हणतात की माणसाने भाषा शिकत असताना व्याकरणाचे मूळ फक्त काही नियम शिकावेत, मूलभूत नियम शिकावेत आणि त्याच्यानंतर भाषा शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आता उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये मला शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, साधारणपणे वाक्याची रचना कशी असते, कर्ता कर्म क्रियापद, या थोड्याशा मूलभूत गोष्टी समजल्या की त्यानंतर फार तुम्ही त्या भाषेचे इतर सगळे जे पैलू असतात ते शिकवत बसायच्या भानगडीत पडू नका. त्याच्याऐवजी खूप मोठ्या प्रमाणावर वाचायला द्या आणि वाचनातून आपोआपच आपण भाषा शिकतो, असा त्यांचा दावा आहे. आणि या विषयावर त्यांचं विख्यात भाषातज्ञ आणि भाष्यकार नोम चॉम्स्की यांच्यावर हिंटन यांनी खूप जाहीरपणे या संदर्भात टीका केलेली आहे. म्हणजे एकीकडे ते चॉम्स्की यांना त्यांच्या राजकीय मतांबद्दल खूप मानतात आणि म्हणतात की त्यांची ही राजकीय मतं मला खूप भावतात, खूप पटतात. पण भाषेविषयी चॉम्स्की यांनी अनेक दशकं केलेले जे संशोधन आहे ते संशोधन ते म्हणतात काही कामाचं नाहीये. या प्रकारे माणूस भाषा शिकत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारे भाषा शिकवण्यासाठीचे संगणकासाठीचे जे प्रयत्न करण्यात आले ते सुद्धा फोल ठरले आतापर्यंत, याचा दाखला ते देतात. आणि आता संगणक माणसासारखी भाषा शिकू शकतो, या मागचं रहस्य हे या पुढच्या काही गोष्टींमध्ये दडलेलं आहे. म्हणजे जसं हिंटन म्हणाले की संगणकाला तुम्ही खूप चित्र दाखवा आणि त्या चित्रांमधून त्याला शिकू दे चित्र कशी ओळखायची.
तसंच भाषेचंही करा. भाषेच्या बाबतीत काय करा, तर भाषेचे मूलभूत नियम शिकवा. मूलभूत नियम म्हणजे काय, तर उदाहरणार्थ इंग्रजी भाषेमध्ये समजा, तर इंग्रजी भाषेमध्ये कुठल्याही शब्दाचा मूळ शब्द काय असतो. मी आता उदाहरणार्थ रनिंग असं म्हटलं तर रनिंगचे दोन शब्द पडू शकतात, रन आणि ING. तर त्यातला रन हा एक शब्द आहे आणि रनिंग हा दुसरा एक शब्द होऊ शकतो. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचे किती तुकडे पडू शकतात हे संगणकाला शिकवा. त्यानंतर यातल्या प्रत्येकाला काय म्हणायचं, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच असं म्हणतो, म्हणजे यातलं काय नाम आहे, काय काय सर्वनाम आहे, काय क्रियापद आहे, या काही मूलभूत गोष्टी शिकवा. आणि त्याच्यानंतर संगणकाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाषा शिकण्यासाठी मजकूर पुरवा आणि त्या मजकुरातूनच संगणकाला शिकू दे. म्हणजे आपण त्याच्या पलीकडे संगणकाला भाषा म्हणजे काय शिकवणारच नाही, तर नुसते मजकुराचे ढीकच्या ढीक त्याच्यासमोर ठेवणार आणि त्यातनं संगणकाला शिकू दे. मग आता हे सगळं कसं शक्य आहे तांत्रिकदृष्ट्या, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आणि याचं उत्तर हे अनेक वर्ष मिळत नव्हतं. तर हिंटन काय सांगत होते की याच्यामधली मुख्य अडचण काय आहे, तर हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. यामधली अडचण अशी आहे की त्यासाठी लागणारं संगणकीय बळ जे आपण म्हणू, म्हणजे संगणकाला एवढी माहिती पुरवून संगणक ती शिकत बसणार, त्यासाठी संगणकाला जी ताकद लागते, ज्याला आपण CPU म्हणू, आणि CPU पुरत नाही म्हणून अलीकडच्या काळामध्ये आणखीन एक त्याच्यामध्ये यंत्र बसवलं जातं, त्याला GPU म्हणतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. तर त्यावेळेला हे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट नव्हतं, CPUची क्षमता कमी होती, त्यामुळे संगणकाला ज्या वेगाने ही माहिती पुरवून शिकवलं जात होतं त्या शिकवण्याचा वेग कमी होता आणि म्हणून हे शक्य होत नव्हतं. आणि ही कमालीची गोष्ट आहे की साधारणपणे 2000 साली जेव्हा AI या तंत्रज्ञानाकडे लोक म्हणजे गंमत म्हणून बघायचे, त्या काळामध्ये हिंटन हे ठामपणे सांगत होते आणि त्यांचं हे भाकीत 2012 साली खरं झालं. तर ते आणि त्या 2012 हे AIच्या आत्तापर्यंतच्या छोट्याशाच इतिहासामधलं आपण मैलाचा दगड असं म्हणून नाव घेण्यासारखं वर्ष आहे. तर त्या वर्षी काय झालं, तर एक इंटरनेटवर इमेज नेट नावाचा एक मोठाच्या मोठा असा डेटाबेस आहे. तर इमेज नेट म्हणजे काय, तर असंख्य शेकडो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची हजारो चित्र त्याच्यामध्ये. मी आता उदाहरणार्थ म्हटलं मोटार, तर मोटारीची हजारो चित्र. समजा आपण म्हटलं वाघाची हजारो चित्र, मांजराची हजारो चित्र, कुठलं तरी फळ, सफरचंदाची शेकडो चित्र. असे चित्रांचं वर्गीकरण केलेला हा डेटाबेस इंटरनेटवर ठेवलेला आहे, तयार आहे. आणि दरवर्षी एक स्पर्धा भरवली जायची की ज्याच्यामध्ये AIचं सॉफ्टवेअर लिहिणारे लोक या चित्रांमधले किती चित्र अचूकपणे ओळखू शकतात, म्हणजे आपल्या AIच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, अशी ती स्पर्धा असायची. आणि त्यातनं दरवर्षी बरेच AI वर संशोधन करणारे लोक खूप प्रयत्न करायचे आणि अक्षरशः कासवाच्या गतीने हे पुढे जायचं. म्हणजे तोपर्यंत ते यश जे आलेलं होतं काहीतरी 20% चित्र ओळखू शकण्या इतकं यश आलं होतं. आणि ते दरवर्षी 20%वरनं 20.2, 20.3, 20.4 असं अक्षरशः म्हणजे जवळपास काही फरक पडला नाही अशा वेगाने ते दरवर्षी पुढे जायचं. आता हिंटन यांच्याबरोबर 2 विद्यार्थी होते. म्हणजे हिंटन यांची मला वाटतं थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर हिंटन हे मूळचे खरं म्हणजे ब्रिटिश नागरिक होते, पण त्यांनी इंग्लंडमध्ये, आता कदाचित आपल्याला हे ऐकून आज आश्चर्य वाटेल, पण 1970च्या दशकामध्ये हिंटन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कोर्स केला होता इंग्लंडमध्ये. ज्या वेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द सुद्धा जवळपास कोणाला माहीत नव्हता, त्यावेळेला इंग्लंडमध्ये याच्यावर डिग्री कोर्स होता आणि हा कोर्स हिंटन यांनी पूर्ण केला होता. पण ते म्हणाले की या अभ्यासक्रमामध्ये त्याचं नाव आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलं तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोडून सगळं होतं, त्याच्यात काहीच नव्हतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्यांना मुख्य आकर्षण होतं ते मेंदूच्या अभ्यासाचं, त्यामुळे ते मेंदूचा अभ्यास करायला लागले. मग त्यानंतर हा कोर्स करून काही फायदा होत नाही असं म्हटल्यानंतर काय करायचं असा प्रश्न आला. मग त्यांनी आणखीन एक कुठला तरी वेगळा कोर्स करून बघितला, त्याच्यातही काही त्यांना फार यश आलं नाही, आवडलं नाही. आज पुन्हा आपल्याला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हिंटन यांनी त्या काळामध्ये आपल्याला काहीच येत नाही किंवा काहीच जमत नाही म्हणून काही काळ सुतारकाम करून बघितलं आणि ते त्यांना आवडलं. ते म्हणाले इथे निदान काहीतरी मला माझ्या मेंदूला चालना मिळते
वगैरे. पण आपल्या सगळ्यांच्या नशिबाने म्हणू आपण, थोडीशी त्याला कलाटणी मिळाली आणि त्यांना अमेरिकेमध्ये एका विद्यापीठामध्ये एआयच्या संदर्भातलं काहीतरी संशोधन चालू आहे असं कळालं, ते तिकडे गेले. आता हिंटन आणि या माणसाची कमाल आहे, म्हणजे काही बाबतींमध्ये मला खरोखर त्यांचा आदर्श घ्यावासा वाटतो. अमेरिकेमध्ये असताना त्यांचं संशोधन अगदी मस्त चाललेलं होतं, त्यांना निधी वगैरे मिळायचा छान, त्यांच्या मर्यादित कार्यक्षेत्रामध्ये चांगलं यश मिळत होतं. पण त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये रोनाल्ड रिगनचं सरकार आलं आणि किंवा रोनाल्ड रिगन राष्ट्राध्यक्ष झाले आणि रिगन राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर हिंटन म्हणाले की बरोबर नाहीये, आता अमेरिका बदलतीये आणि खरं म्हणजे आता एखाद्या प्राध्यापकाचा काय संबंध, ते राष्ट्राध्यक्ष कोणी झालं तरी तसा थेट काय संबंध यावा, पण या कारणासाठी राजकीय भूमिका पटत नाही म्हणून हिंटन अमेरिका सोडून कॅनडाला स्थलांतरित झाले आणि तिथे त्यांनी आपलं संशोधन चालू केलं. तर या पार्श्वभूमीवर 2012 साली हिंटन यांचे 2 विद्यार्थी, एका विद्यार्थ्याचं नाव इलिया सुत्स्कीवर, आता हे आपल्याला या सभागृहात हे नाव फारसं माहीत नसेल, पण इलिया सुत्स्कीवर हा माणूस आज एआयच्या क्षेत्रामध्ये ज्याला आपण मेगा स्टार, सुपरस्टार म्हणू, असा हा इलिया सुत्स्कीवर आहे. आणि दुसरा एक माणूस अलेक्स क्रिझेस्की, हे 2 हिंटन यांचे विद्यार्थी होते. तर इलिया सुत्स्कीवर आणि अलेक्स क्रिझेस्की या 2 विद्यार्थ्यांनी आणि हिंटन यांनी मिळून पुन्हा तेच त्या इमेज नेट, मगाशी मी जे म्हटलं की ज्याच्यामधनं चित्र ओळखायची, तर या चित्र ओळखायच्या प्रकल्पावर त्यांनी त्या वर्षीचं अनेक इतर लोकांबरोबर सादरीकरण केलं. ते म्हणजे स्पर्धाच असायची आणि त्या स्पर्धेमध्ये या तिघांनी जे काम केलं त्या वर्षी आणि त्यांची जी ज्याला आपण एंट्री म्हणू, त्या एंट्रीला आधीच्या काळापर्यंत साधारण 24% यश मिळायचं मगाशी मी म्हटलं, आणि ते 24.1, 24.2 असं चाललेलं होतं. यांनी 24%वरनं एका झटक्यात 24वरनं 28%वर झेप घेतली. आज आपल्याला वाटेल कदाचित 4% एवढं काय, त्या काळात 4% म्हणजे जमीन आसमानाचा फरक होता. म्हणजे लोक चकित झाले की एआयचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही 4% हा वेग कसा वाढवू शकता, आणि याच्यात नक्कीच एक काहीतरी काळबेरं असलं पाहिजे किंवा हा चमत्कार आहे. आणि त्याच्या नंतर जेव्हा हिंटन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलं, त्या तंत्रज्ञानाला एलेक्स नेट असं नाव पडलं. आणि हे एलेक्स नेट 2012 सालचं तंत्रज्ञान आहे. हे एआय मधलं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ऐतिहासिक कामगिरी करणारं मानलं जातं. त्यानंतर एआयच्या तंत्रज्ञानाने मागे वळून बघितलंच नाही, कारण एकदा लोकांच्या लक्षात आलं की हे काय करू शकतं, त्याच्यानंतर धडाधड अनेक ठिकाणी हे प्रयोग चालू झाले. कंपन्यांच्या लक्षात आलं की जर का आपण एआयला आणखीन वेगाने शिकवू शकलो तर हे 24%, 28% काय, हे 100% सुद्धा होऊ शकतं. आणि हे प्रयोग व्हायला लागले. 2013 साली आणखीन त्याच्यात भर पडली, 14 साली भर, 15 साली भर, असं करत करत पुढच्या काही वर्षांमध्ये हा दर जवळपास 100%पर्यंत आला आणि एआय सगळीच्या सगळी चित्र ओळखू शकायला लागली. आणि हा चमत्कार घडण्यामागे जे ते आता या मुख्य विषयाशी खरं संबंधित नाहीये, पण एक गंमत म्हणून थोडक्यात सांगतो. हा सगळा विषय जगासमोर आणणारे हिंटन आणि त्यांचे 2 विद्यार्थी यांनी काय करावं, तर लोक त्यांना म्हणाले की तुम्ही आता एक कंपनी काढा. मग हिंटन म्हणाले कसली कंपनी, आमचं काम आहे संशोधन करण्याचं आणि आम्ही ते केलंय. तर लोक म्हणाले यातनं तुम्हाला फायदा होईल. हिंटन म्हणाले मला काही फायदा बिदा नको, हे एआय समजा जगासमोर आलं तर तोच फायदा असं मी समजतो. पण काही लोकांनी त्यांना खूप आग्रह केला, म्हणून मग हिंटन यांनी एक कंपनी सुरू केली. आता ही कंपनी म्हणजे काय, तर त्या कंपनीचं काम काहीच नव्हतं. त्या कंपनीकडे 0 प्रकल्प, एकही प्रकल्प नाही. त्या कंपनीची जी वेबसाईट होती, त्या वेबसाईटवर अतिशय त्रोटक असा एक पानी फक्त मजकूर होता. आणि त्या कंपनीचे 3 जे कर्मचारी होते, हिंटन आणि 2 विद्यार्थी, एवढंच त्या कंपनीचं काम होतं. मग त्या कंपनीचं काय करायचं, तर हे पुन्हा आपल्याला इथे त्याचं महत्त्व कळणार नाही. पण ही कंपनी विकत घेण्यासाठी अक्षरशः जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्या आतुर झाल्या होत्या. कारण जेव्हा यांनी यांचा हा रिसर्च पेपर, शोधनिबंध प्रकाशित केला, ज्यांनी 24%वरनं 28%वर झेप घेतल्याचं तंत्रज्ञान त्यांचं जे होतं, तर ते आपल्याला मिळावं आणि आपल्याला ते वापरता यावं, यासाठी त्याच्यावरचा जो स्वामित्व अधिकार वगैरे आपण जे म्हणतो, कॉपीराईट किंवा पेटंट, ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांनी आणि या तिघांना आपल्याकडे कामाला घेण्यासाठी मोठे प्रयत्न चालू केले. आणि या कंपन्या कुठल्या होत्या, तर त्याच्यामध्ये गुगल होती,
त्याच्यामध्ये फेसबुक होती, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट होती, चीनमधली बायडू नावाची कंपनी होती, ज्याला चीनमधला गुगल थोडक्यात म्हणतात, कारण चीनमध्ये गुगल वगैरे काहीच चालत नाही, आपल्याला कदाचित कल्पना असेल. आणि एक इंग्लंडमधली कंपनी होती, तिचं नाव डीप माइंड. अशा कंपन्या या स्पर्धेत उतरल्या. हिंटन यांनी एक अट घातली की तुम्हाला आमची कंपनी विकत घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला $1 मिलियन म्हणजे $10 लाख पुढच्या सतत पटींमध्ये बोली लावावी लागेल. तर ती $1 मिलियन वरनं चालू झाली, अशी होत 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 ते काहीतरी 10 मिलियन पर्यंत गेली. मग ती इंग्लंडमधली जी डीप माइंड कंपनी होती तिच्या लक्षात आलं की आपण काही या स्पर्धेत टिकू शकणार नाही, आपल्याकडे काही एवढे पैसे नाहीत, ती बाहेर पडली. मग साधारण 17-18 मिलियन डॉलर्स झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनी सुद्धा त्यातनं बाहेर पडली. तरी गुगल आणि फेसबुक आणि त्या बैडूचं चालूच होतं, आणखीन 1 मिलियन, आणखीन 1 मिलियन, असं होत होत हा आकडा 30 मिलियन पर्यंत गेला, 40 मिलियन पर्यंत गेला. आणि त्याच्यानंतर फेसबुक कंपनी सुद्धा त्यातनं बाहेर पडली. आता ती मेटा नावाने ओळखली जाते, पण त्यावेळेला ती फेसबुक म्हणून ओळखली जायची. आणि आता फक्त गुगल आणि बायडू अशा 2च कंपन्या उरल्या. आणि जेव्हा हा आकडा 42 मिलियन म्हणजे $4.20 कोटी वर गेला, त्यावेळेला हिंटन यांना भीती वाटली की आपलं तंत्रज्ञान समजा या बैडू कंपनीच्या हाती गेलं, जी चीनी कंपनी आहे, तर उद्या त्याचं काय होईल आपण काही सांगू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला ती बोली थांबवली आणि आपलं तंत्रज्ञान गुगलला विकलं आणि ते गुगल कंपनीमध्ये काम करायला. हा त्याचा थोडासा एक रंजक विषयाशी संबंधित नसलेला पण छोटासा इतिहास. आणि हे तंत्रज्ञान एकदा हातात आल्यानंतर गुगल आणि या सगळ्या कंपन्यांनी कंबर कसली आणि त्यांनी ठरवलं की आता AI मध्ये आपण सनसनाटी काहीतरी केलं पाहिजे. याचं जे मुख्य रूपांतर आजच्या विषयाला धरून आहे ते म्हणजे 2017 साली एक जगासमोर कमाल करून दाखवणारं तंत्रज्ञान आलं, पण त्यावेळेला ते इतकं लोकांना कळलं नाही, कारण ते तंत्रज्ञान विषयक काम करत असलेल्या लोकांपुरतंच मर्यादित होतं. आणि त्या ट्रान्सफॉर्मर. तर आता हे ट्रान्सफॉर्मर हे आपण सर्वसामान्यपणे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग वगैरे विषयामध्ये ऐकतो, तर तो ट्रान्सफॉर्मर नव्हे. हा ट्रान्सफॉर्मर म्हणजे हा भाषेच्या संदर्भातला ट्रान्सफॉर्मर त्याला म्हणतात. तर हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, तर सर्वसामान्यपणे आतापर्यंत AIचं मानवी भाषा ओळखण्यासाठीचं प्रारूप कसं असायचं, तर समजा आपण AIला सांगितलं की आज मला खूप, असं आपण समजा फक्त म्हटलं, आता पुढचा शब्द काय आहे त्याच्या, हे AI आपल्याला सांगू शकायचा. आता कसं सांगणार, तर आज मला खूप याच्यानंतर काय शब्द येऊ शकतो, या अनेक शब्दांच्या वेगवेगळ्या शक्यता काय आहेत, प्रॉबॅबिलिटी, या सगळ्या शक्यता बघून त्यातली सगळ्यात जास्त शक्यता ज्या शब्दाची असेल तो शब्द AI आपल्याला सांगायचा. की आज मला खूप, उदाहरणार्थ थंडी, असं तो सांगायचं. कदाचित ते बरोबर असेल, चुकीचं असेल. तर थोडक्यात तोपर्यंतचं तंत्रज्ञान हे AIला आपण एखादं वाक्य सांगणं आणि गाळलेल्या जागांसारखं पुढचा शब्द तू आम्हाला सांग, अशा प्रकारचं मर्यादित होतं. या ट्रान्सफॉर्मर नावाच्या संकल्पनेने हे पूर्ण बदलून टाकलं आणि हे समजून घेणं खरं तसं म्हणजे सोपं आहे. याचं कारण असं की तोपर्यंतचं जे पुन्हा तंत्रज्ञान होतं, म्हणजे एक शब्दाचा विचार करत जाणं किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ लावणं, या प्रकारे मानवी मेंदू सुद्धा काम करतो का, असा आपण क्षणभर आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला नकारार्थी मिळेल. उदाहरणार्थ आता मी बोलतोय आणि मी बोलतोय त्यातलं जे काही समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत असू, तर माझ्या एक शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करताय का, तर तसं होत नाहीये. आपण जर का खरोखर खोलवर विचार केला तर आपल्या लक्षात असेल की आपण संपूर्ण वाक्यांचा अर्थ लावतोय. म्हणजे एक वाक्य पूर्ण होण्याची आपण वाट बघतोय आणि मग त्या वाक्याचा अर्थ लावतोय. काही वेळेला वाक्यांचाही अर्थ लागत नाही, तेव्हा आपण पूर्ण परिच्छेद साधारण बोलण्याचा किंवा 2-3 वाक्य संपायची वाट बघतोय आणि त्यानंतर त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. तर हे ट्रान्सफॉर्मर नावाची जी यंत्रणा आहे AI मधली, या यंत्रणेचं म्हणणं हेच होतं की तुम्ही एक शब्दाचा अर्थ लावू नका, तर अख्ख्या वाक्यांचा अर्थ लावा. वाक्यांचं जमत नसेल तर अख्ख्या परिच्छेदाचा अर्थ लावा. मग आता हे कसं लावणार, तर एका शब्दाचा त्या वाक्यामधल्या इतरांशी किती संबंध आहे, त्या परिच्छेदामधल्या इतरांशी किती संबंध आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. याचं एक तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. समजा आपण अशी काही वाक्य घेतली, तर मी उदाहरणार्थ म्हटलं इट वॉज अ सनी मॉर्निंग, इंग्रजीमधलं सहज समजावं म्हणून सांगतो कारण मराठीमध्ये थोडंसं क्लिष्ट होईल समजावायला. तर इट वॉज अ सनी मॉर्निंग
I was passing by and I saw a beautiful tree by the bank. असा समजा एक परिच्छेद आहे. दुसरं, इट वॉज अर्ली मॉर्निंग, आय वॉज इन ग्रेट रश अँड हेन्स आय डिपॉझिटेड द मनी. हा दुसरा परिच्छेद आहे. आता या दोन्ही परिच्छेदांमध्ये एक मी न उच्चारलेला शब्द जो समान शब्द आहे तो शब्द म्हणजे बँक आहे. पहिल्या वाक्यामध्ये, पहिल्या परिच्छेदामध्ये रिव्हर बँक म्हणजे नदीचा काठ असा तो अर्थ आहे. मी समजा बँक नावाचा शब्द पुढे आला तर त्याचा अर्थ नदीचा काठ आहे. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये जिथे मी म्हटलं आहे डिपॉझिटेड मनी, तिथे बँक या आपल्या आर्थिक किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन या बँकेचा अर्थ आहे. आता हे माणसाला कसं समजतं की पहिल्या याच्यात म्हणजे त्याला इंग्रजी मधले हे दोन्ही बँक या शब्दाचे अर्थ माहीत असतील, त्याला हे कसं कळतं तर तो पूर्ण परिच्छेदांचा अर्थ लावतो आणि त्याच्यावरून त्याला कळतं की पहिल्या बँकेचा अर्थ काय आपली नेहमीची बँक नव्हे तर ती नदीचा काठ रिव्हर बँक, आणि दुसऱ्या उदाहरणातली बँक म्हणजे ही पैशांची बँक, हे आपल्याला समजतं. मग हे AI ला कसं समजणार? तर तोपर्यंतच्या तंत्रज्ञानाला ते समजू शकायचं नाही, कारण तोपर्यंत फक्त पुढच्या शब्दाचा अर्थ लावा एवढंच ते मर्यादित होतं. आणि या ट्रान्सफॉर्मर या तंत्रज्ञानाने ते पार बदलून टाकलं. ट्रान्सफॉर्मर तंत्रज्ञानाने काय केलं तर जिथे आता उदाहरणार्थ बँक शब्द येईल तर बँकेच्या संदर्भात इतर काय शब्द आहेत हे तो बघेल त्या परिच्छेदामध्ये, आणि त्याला आता उदाहरणार्थ दिसलं रिव्हर किंवा सनी मॉर्निंग, तर हे सगळे शब्द सांगतात की आपण छान कुठल्या तरी नदीच्या किनाऱ्यापाशी आहोत आणि तिथनं फेरफटका मारतोय, आणि म्हणून तिथल्या बँकेचा अर्थ तो रिव्हर बँक असा लावेल आणि दुसऱ्या बँकेचा अर्थ तो फिनान्शियल इन्स्टिट्यूशन वाली बँक असा लावेल. हे सगळं AI ला समजायला लागलं हे ट्रान्सफॉर्मर या तंत्रज्ञानामुळे. का तर फक्त पुढच्या शब्दाचा अर्थ लावू नका, तर एकूण त्याचा व्यापक अर्थ लावा, वाक्यांचा त्यानंतर परिच्छेदांचा, असं तंत्रज्ञान त्यामध्ये भरण्यात आलं. आणि हे तंत्रज्ञान जेव्हा गुगलमध्ये साधारण 2017 साली तयार झालं, पुन्हा एक रंजक थोडीशी गोष्ट की गुगलची या संदर्भात खूप मोठी चूक झाली आणि गुगलला आज सुद्धा ती चूक भोवती आहे. तर ती चूक काय होती तर गुगलमध्ये हे तंत्रज्ञान तयार झालं खरं, पण गुगलने ठरवलं की हे तंत्रज्ञान जगासमोर उपलब्ध करून द्यायचंच नाही. का? आपल्याला आश्चर्य वाटलं की एवढं प्रचंड काहीतरी नवीन तयार झालंय आणि हे गुगलने का आणलं नाही. तर गुगलचा जो सगळा पैसा गुगलकडे येतो, उत्पन्न जे येतं ते उत्पन्न प्रामुख्याने गुगल सर्च मधून येतं. जे गुगलचं सर्च इंजिन आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनी वापरलेलं असेल, माहिती शोधण्यासाठी आपण जे वापरतो. तर आपण जेव्हा माहिती शोधतो गुगलवर तर ते माहिती उत्तर दाखवण्याबरोबरच गुगल आपल्याला असंख्य जाहिराती दाखवतं आणि त्या जाहिरातींच्या माध्यमातून गुगलला पैसे मिळत असतात. तर गुगल म्हणालं की समजा याच्याऐवजी आता आपण हे ट्रान्सफॉर्मरवालं तंत्रज्ञान जगासमोर आणलं तर गुगल सर्चचा वापर कमी होईल, आणि गुगल सर्चचा वापर कमी झाला तर आपल्याला जे 90% उत्पन्न मिळवून देतं तोच व्यवसाय आपला सगळा खाली जाईल, आणि म्हणून गुगलने हे जगासमोर आणलं नाही. आणि गुगलची ही ऐतिहासिक चूक ठरली. कारण गुगलने दुसरी चूक काय केली तर गुगलने हे तंत्रज्ञान त्यांच्या लोकांसाठी खुलं करून दिलं, इंटरनल एम्प्लॉईज किंवा आतल्या लोकांसाठी, आणि त्याचा आराखडा फक्त जगासमोर खुला केला की हे असं असं ट्रान्सफॉर्मर नावाचं आम्ही तयार केलेलं आहे, आणि त्याचा काही वापर कुठे केला नाही, गुगलने काहीच केलं नाही. आणि त्यातून ही संकल्पना घेऊन हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे ही कमाल आहे. ट्रान्सफॉर्मर हे AIच्या जगामध्ये जो चमत्कार घडलेला त्याच्यामागे हे ट्रान्सफॉर्मर ही यंत्रणा आहे. पुढे जाण्याआधी त्याचं पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की ट्रान्सफॉर्मर हा चमत्कार का आहे. तर आत्तापर्यंत संगणकाला ज्या भाषा कळायच्या त्या भाषा आपण ज्याला प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस म्हणतो, म्हणजे ज्या भाषांचं व्याकरण अतिशय एका ठराविक स्वरूपातच लिहिलेलं असतं, अशाच भाषा संगणकाला कळू शकायच्या. आपल्या मानवी भाषा संगणकाला कळू शकत नव्हत्या. त्याचं एक उदाहरण सांगतो. आता मी समजा म्हटलं की काल रात्री मी पुण्याहून निघालो, हेच वाक्य मी 10 वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकतो. पुण्याहून काल रात्री मी निघालो, काल पुण्याहून मी रात्री निघालो, आणि हे मी कसंही उलटपालट काही केलं तरी त्याचा अर्थ आपल्या सगळ्यांना लागू शकतो. संगणकाच्या भाषांच्या बाबतीत असं करून चालत नाही. मी उदाहरणार्थ संगणकाची कुठलीही भाषा घ्या, आपण काही नावं ऐकली असतील, C++, जावा, पायथन, C#, या कुठल्याही भाषेमध्ये समजा अगदी सोपं आपल्याला 2 गोष्टींची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज तिसऱ्या कशात तरी आपल्याला साठवायची. मी आता उदाहरणार्थ म्हटलं एखाद्या माणसाचा पगार, सो सॅलरी प्लस बोनस
इज इक्वल टू टोटल सॅलरी असं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. कुठल्याही भाषेमध्ये हे लिहायचं असेल आपल्याला तर आपल्याला हे वाक्य किंवा ही सूचना एकाच प्रकारे द्यावी लागते, ती अशी: टोटल इज इक्वल टू सॅलरी प्लस बोनस. सॅलरी प्लस बोनस इक्वल टू टोटल तुम्ही लिहा कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, लगेच तुम्हाला एरर येईल. संगणक तुम्हाला सांगेल मला कळत नाही तू काय म्हणतोस. त्याला एकच सूचना कळते: टोटल इज इक्वल टू सॅलरी प्लस बोनस. याच प्रकारे ती सूचना द्यावी लागते. म्हणजे माणसाची जी लवचिक भाषा आहे ती लवचिक भाषा संगणकाला समजू शकत नाही. आणि हा AI च्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा अडथळा होता की माणसाची जी नैसर्गिक भाषा आहे, ज्याला नॅचरल लँग्वेज म्हणतात. नॅचरल लँग्वेज का, तर माणसाची भाषा ही नैसर्गिकरित्या विकसित होत जाते. म्हणजे असं काही नाहीये की कुठली तरी भाषा कोणीतरी ठरवलं की हे ठराविक नियम आहेत आणि आजपासून आपण ही भाषा वापरायला सुरू करू, असं कधीच होत नाही. म्हणजे भाषा ही लोक बोलायला लागतात आणि नंतर त्याचे नियम हळूहळू बनत जातात आणि मग त्याला एक शिस्तबद्धपणा असा येतो. संगणकाच्या भाषेचं तसं नसतं. तिथे नियम आधी बनतात आणि त्या नियमांनुसारच ती भाषा वापरणं आपल्याला भाग असतं. या सगळ्या C पासून जावापर्यंतच्या सगळ्या भाषांचं हे उदाहरण. आता कमाल अशी झाली या ट्रान्सफॉर्मर तंत्रज्ञानामुळे की माणसाची नैसर्गिक भाषा ही संगणकाला समजायला लागली. म्हणजे मी संगणकाला उद्या म्हटलं की गिव्ह मी अ पायथन प्रोग्राम, म्हणजे मला पायथन भाषेमध्ये एक प्रोग्राम लिहून दे आणि मला काय करायचं तर लोकांचे पगार घ्यायचे, त्याच्यामध्ये बोनस मिसळायचा आणि मला टोटल सॅलरी पाहिजे. हे मी इंग्रजीमध्ये संगणकाला सांगू शकतो. आज तर मी मराठीत संगणकाला सांगू शकतो आणि संगणक त्याच्या भाषेतला प्रोग्राम मला लिहून देऊ शकतो. ही कमाल आहे. म्हणजे हे अद्वितीय अशा प्रकारचं खरोखर तंत्रज्ञान आहे. आणि AI च्या संदर्भातला हा सगळा जो चमत्कार आहे, या चमत्कारामागचं हे प्रमुख तंत्रज्ञान जे आहे ते ट्रान्सफॉर्मर नावाचं तंत्रज्ञान आहे. आणि ट्रान्सफॉर्मरमुळे संगणकाला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP, आणखीन एक NLPचं दुसरा हे आहे, त्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात, ते नव्हे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वाला NLP. या NLPमुळे AI च्या तंत्रज्ञानामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल म्हणजे तो साधा सुद्धा बदल नाहीये. तो बदल अक्षरशः ज्याप्रमाणे छपाईच्या यंत्राचा शोध लागावा किंवा विजेचा शोध लागावा, जवळपास त्या पातळीचा हा शोध आहे. आणि म्हणून त्याचे परिणाम हे खूप दूरगामी परिणाम असतील असं सातत्याने बोललं जातं. मगाचा गुगलचा तो फक्त प्रसंग थोडक्यात पूर्ण करतो. गुगलकडनं ही झालेली जी चूक होती त्या चुकीचा फायदा उठवला दुसऱ्या एका कंपनीने. त्या कंपनीचं नाव ओपन AI. आणि या ओपन AI कंपनीच्या मुख्य प्रवर्तकांनी, त्याचं नाव सॅम ऑल्टमन, 2022 सालच्या ऑक्टोबर महिन्यात ट्विटरवर एक ट्वीट लिहिली आणि त्या ट्वीटनी अक्षरशः जग बदलून गेलं. त्यांनी सांगितलं त्या ट्वीटमध्ये, वी आर मेकिंग अवेलेबल समथिंग कॉल्ड, या शब्दांमध्ये नव्हे पण या सारांशामध्ये, समथिंग कॉल्ड ॲज ChatGPT. आणि त्या दिवशी ते खुलं झालं आणि लोकांनी ते वापरून बघितलं आणि लोक अवाक झाले. म्हणजे आपल्यापैकी ज्यांनी ChatGPT वापरला असेल आणि ChatGPT काय करू शकतं हे बघून जर का आपण अवाक झालेले नसू, तर मला नील्स बोरच्या एका वाक्याची आठवण येते. नील्स बोर आपल्याला माहीत असेल, प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ. तर ते म्हणाले होते की जर का तुम्ही क्वांटम मेकॅनिक्स थोडंफार शिकलेला असाल किंवा थोडंफार तुम्हाला ते माहीत असेल आणि त्याच्यामुळे जर का तुम्हाला धक्का बसला नाही तर तुम्हाला ते कळालेलंच नाहीये, असं मी म्हणेन. आणि बोर यांची क्षमा मागून मी हे धाडस करून हे वाक्य म्हणतो की AI ChatGPTच्या संदर्भातलं वापरून जर का आपल्याला हादरा बसलेला नसेल तर आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय. हे तंत्रज्ञान म्हणजे ज्याला अल्लाउद्दीनचा दिवा म्हणा, तुम्ही अलिबाबाची गुहा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण याची जी सनसनाटी आहे ही सनसनाटी अभूतपूर्व आहे. याला माणसाची भाषा कळते, याला माणसाच्या भाषेतल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अर्थ कसा लावायचा हे कळतं आणि पुन्हा पाहिजे त्या माणसाच्या भाषेत उत्तर देण्याची कला सुद्धा त्याला साध्य आहे. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारा, थोडं त्याच्यामध्ये चुका करा, तरीही तो तुम्हाला बरोबर उत्तर देतो. ही जी क्षमता आहे या तंत्रज्ञानाची, या तंत्रज्ञानाचा अलीकडच्या काळामधल्या सगळ्या समाजकारण, राजकारण आणि एकूणच आपल्या आयुष्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि तो होतोय. आता काही वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल, एक अरब स्प्रिंग नावाची
एक लाट आली होती. काही अरबी देशांमध्ये उदाहरणार्थ उठाव झाले. बऱ्याच ठिकाणी राजसत्ता किंवा हुकुमशाही प्रकारच्या व्यवस्था होत्या, त्या उलथवून टाकण्याचे प्रयत्न झाले. सुरुवातीला त्याला यश मिळतं असं वाटलं. ही सगळी मोहीम चालू झाली फेसबुकवरून आणि इजिप्तपासून एका पाठोपाठ एका देशामध्ये ती पसरत गेली. आणि शेवटी या सगळ्याचा आपण जर का शेवट बघितला तर तो काय झाला, तर शेवट काही अंशी निराशाजनक होता. यातनं काहीच निष्पन्न झालं नाही. अनेक लोकांचे हकनाक बळी गेले, चळवळी झाल्या, पण कुठेही जवळपास सत्तांतर झालं नाही, कुठेही हुकुमशाही संपुष्टात आली नाही. आणि त्यावेळेला लोक पहिल्यांदा असं म्हणायला लागले की या माध्यमांमध्ये खूप ताकद आहे. जेव्हा ती चळवळ पहिल्यांदा सुरू झाली तेव्हा की फेसबुकमुळे सत्ता पलटू शकते किंवा मोठ्या प्रमाणावर उठाव घडू शकतात. आणि हळूहळू तो सगळा प्रकार क्षीण होत गेला. आणि नंतर तर असं लक्षात आलं की फेसबुक आणि या सगळ्या माध्यमांमुळे अशा प्रकारचं तर काही घडू शकत नाहीच. पहिली गोष्ट, उलट या सगळ्या माध्यमांना हाताशी धरून जे आत्तापर्यंत राजकारण करत आलेले आहेत किंवा ज्यांना या माध्यमांची जाण आहे, हे उलट या माध्यमांवर पकड मिळवून लोकांच्या मनावर राज्य करू शकतात. आणि हे त्यानंतर प्रकर्षाने दिसत आलं. म्हणजे 2016 साली जेव्हा अमेरिकेतली निवडणूक झाली आणि ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले, त्यावेळेला मला वाटत नाही कोणाच्याही स्वप्नात सुद्धा आलं असेल की डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. म्हणजे निदान सुज्ञपणे विचार करणाऱ्या माणसाच्या. याचा अर्थ असा नाही की हिलरी क्लिंटन या अतिशय उत्तम राष्ट्राध्यक्ष झाल्या असत्या किंवा त्यांची कारकीर्द अतिशय स्वच्छ आहे वगैरे असं म्हणण्याचं कारण नाही. पण तुलनात्मक दृष्ट्या विचार करता डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतील ही शक्यता सुद्धा कोणी त्यावेळेला विचारात घेतली नसती. पण आजच्या एआयच्या संदर्भातल्या चळवळी आणि तेव्हाची परिस्थिती याचा जर का आपण विचार केला तर ट्रम्प यांनी ज्या चातुर्यानी, मी त्या फेसबुकच्या केम्ब्रिज ॲनालिटिका वगैरे प्रकरणात जात नाही, ते आपल्याला बऱ्यापैकी माहीत असेल, पण ज्या चातुर्यानी ट्रम्प यांनी त्याचा वापर केला साधारण त्याच प्रकारचा वापर आता एआयच्या बाबतीत होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून या विषयाकडे आपण गांभीर्याने वळलं पाहिजे. ट्रम्प यांनी उदाहरणार्थ काय केलं, अगदी थोडक्यात, की साधारणपणे फेसबुकवर, कारण तेव्हा फेसबुक खूप लोकप्रिय होतं, तर फेसबुकवर साधारणपणे लोक कशा प्रकारचे मेसेजेस त्यांना वाचायला आवडतात आणि कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन करता येईल. आणि मतपरिवर्तन मला वाटतं खूपच चांगला शब्द झाला. त्यांच्या लोकांच्या मनामध्ये थोडक्यात विष कसं पेरता येईल या दृष्टीने ट्रम्प यांनी चातुर्याने प्रयत्न सुरू केले. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा मी फेसबुक वापरतो आणि फेसबुकमध्ये मला काही मेसेजेस दिसायला लागतात, तर त्या मेसेजेसमध्ये थोडासा समजा बदल केला, म्हणजे ज्याला आपण नॅरेटिव्ह सेटिंग म्हणतो, थोडासा बदल असा विषारी प्रकारे केला की मला आश्चर्य वाटायला लागतं की अरे हा तर माझा चांगला मित्र किंवा परिचयातला माणूस आहे आणि अचानकपणे त्याची विचारसरणी अशी कशी झाली, किंवा त्याला तो आता काहीतरी भलतंच फॉलो करायला लागलाय, भलतंच काहीतरी शेअर करायला लागलाय. यासाठीचे बदल यांनी फेसबुकच्या यंत्रणेमध्ये केले. म्हणजे उदाहरणार्थ माझा एखादा चांगला विचारांनी जुळणारा वगैरे असा मित्र आहे आणि अचानकपणे एक दिवस त्याचं मतपरिवर्तन झालं आणि तो भलतंच दुसरं काहीतरी लाईक करायला लागलं. माझ्या मनात संदेह निर्माण होतो की याचं चुकतंय का माझं चुकतंय. आणि आता आपण आपल्या विचारांशी स्पष्ट असू तर हा प्रश्न येत नाही, पण आपल्याला माहिती आहे की सगळेच लोक असे असू शकत नाही. काही लोक असे डळमळीत असतात की खरोखर आपलं चुकतंय का काय. आणि एका पाठोपाठ एक समजा जास्तीत जास्त लोक अशाच प्रकारची विचारसरणी फॉलो करतात असं आपल्याला दिसायला लागलं. एक दिवस आपणही कदाचित त्याच्यात ओढले जातो. आणि नेमका हाच प्रकार ट्रम्प यांनी या बाबतीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं की लोकांची थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन्स केली की कुठल्या प्रकारचे लोक कुठल्या विचारसरणीकडे ओढले जाऊ शकतात, असा साधारण एक ग्रुप आयडेंटिफाय करायचा. आणि त्याला आपण अमेरिकेमध्ये व्हाईट सुप्रिमिस्ट लोक म्हणतो, म्हणजे जे अमेरिका ही फक्त आमचीच आहे आणि अमेरिकेमधनं बाकी सगळ्यांनी निघून जावं आणि अमेरिका आम्हीच घडवलेली आहे आणि इतर लोक आता येऊन ती बळकावायचा प्रयत्न करतायत वगैरे वगैरे. आणि याविषयी इतर वक्त्यांनी या बाबतीत कदाचित त्यांचे विचार मांडलेले असतील, त्यामुळे मी पुन्हा त्याची पुनरुक्ती करत नाही. पण साधारण या प्रकारचे लोक ओळखायचे किंवा आयडेंटिफाय करायचे आणि अशा लोकांना अशा प्रकारचा विखारी मजकूर सातत्याने पुरवत राहायचा आणि त्यांच्या मार्फत हा विचार आपोआप काही प्रमाणात पसरत जातो, अशी त्यामागची साधारण कल्पना होती.
दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, आणि मला वाटतं इथे जे वेगवेगळ्या प्रकारचे कुठल्याही मनात काहीतरी विचार घेऊन काहीतरी लढत असतात किंवा एका विशिष्ट प्रकारे काहीतरी आपण केलं पाहिजे असं ज्यांच्या लोकांच्या मनात असतं, त्यांच्यासाठी हे पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे, जे मी एका पुस्तकातनं शिकलो. तर त्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे एव्हरीबडी लाईज, म्हणजे प्रत्येकजण खोटं बोलतो, असंच त्या पुस्तकाचं शीर्षक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये इतके सुंदर दाखले दिलेले आहेत. म्हणजे हे ट्रम्प वगैरे यांच्या कसं लक्षात आलं, तर त्यांनी काय केलं की आपण सर्वसामान्यपणे लोकांची मतं जाणून घेण्यासाठी काय करतो, तर आपण सर्व्हे करतो म्हणजे लोकांना. आणि त्याचं पुन्हा आपल्याला माहिती आहे, शास्त्रशुद्धरित्या सर्व्हे कसा तयार करायचा, त्यातली प्रश्नावली काय असली पाहिजे, लोकांनी उगीच काहीतरी थातूरमातूर उत्तरं देऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ते प्रश्न कसे विचारायचे वगैरे, याच्या अनेक पद्धती आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये असं लक्षात आलं की या प्रकारे जर का आपण लोकांकडनं ही माहिती मिळवली तर लोक अनेकदा सरळ सरळ खोटं बोलतात, किंवा लोक त्यांच्या मनात काय आहे हे बाहेर येऊच देत नाहीत. आणि याचं आधी एक दुसरं उदाहरण सांगतो आणि मग पुन्हा या विषयाकडे येतो. तर हे कसं कळलं, तर नेटफ्लिक्स आपल्याला माहिती आहे कंपनी आता जगभरात प्रसिद्ध आहे, आपणही नेटफ्लिक्स बघत असू. तर जेव्हा नेटफ्लिक्स फक्त अमेरिकेमध्ये होती त्यावेळेला हा प्रसंग घडला की नेटफ्लिक्सचे वर्गणीदार जे होते, तर ते नेटफ्लिक्स तेव्हाही मोठी होती पण आता इतकी मोठी नव्हती. तर नेटफ्लिक्सचे वर्गणीदार काही कारणामुळे अचानकपणे कमी व्हायला लागले. म्हणजे त्यांनी सबस्क्रिप्शन रिन्युअल आपण ज्याला म्हणतो ते करेच ना. आणि नेटफ्लिक्सला समजेना की ही नेमकी काय भानगड, कशामुळे होत आहे. मग कोणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे जे आत्ताचे वर्गणीदार आहेत त्यांना हे पाठवा, तुम्ही सर्वे पाठवा, त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या, त्यांची मतं काय जाणून घ्या. आणि त्यांनी ते एका शास्त्रशुद्धपणे करणाऱ्या कंपनीला ते कंत्राट दिलं. त्यांनी तो सर्वे केला, त्या सर्वेमधनं आलेली उत्तरं त्यांनी बघितली. तर त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारले होते की म्हणजे तुम्हाला द्यायची असेल ही माहिती तर द्या. अमेरिकेत आपल्याला माहिती आहे या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते, कुठलीही माहिती तुम्ही अशी सहजपणे मिळवू शकत नाही लोकांच्या परवानगीशिवाय. तर तुमची परवानगी असेल तर ही माहिती द्या. तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला कुठल्या प्रकारचे कार्यक्रम किंवा कुठल्या प्रकारचे सिनेमे वगैरे बघायला आवडतात. तर लोकांची सरसकट उत्तरं अशी होती, आम्हाला कुठले सिनेमे बघायला आवडतात, तर कौटुंबिक कार्यक्रम, नंतर देशप्रेमाचे कार्यक्रम, त्यानंतर युद्धाचे सगळे कार्यक्रम, असं अगदी गंभीर आणि सगळं खूप आपण विचारी आहोत अशा प्रकारची उत्तरं त्याच्यामध्ये होती. आणि याच्यावरनं मला लहानपणीचा एक प्रसंग आठवला. म्हणजे जेव्हा मी सोलापूरचा आहे, तर 86 साली टी व्ही सोलापूरमध्ये आला. त्यावेळेला मला वाटतं आम्ही काहीतरी 9वीत वगैरे असू. तर जेव्हा सोलापूरमध्ये पहिल्यांदा टी व्ही आला तर त्यावेळेला हमखास शाळेमध्ये कोणीतरी बाहेरचे पाहुणे आले की त्यांना ते बोलायला वर्गात पाठवायचे. आणि त्या पाहुण्यांनाही कळायचं नाही की काय बोलायचं नेमकं, मुलांनाही कळायचं नाही, मुलं तर दंगाच घालायची. तर मग तो एक प्रश्न त्या पाहुण्यांचा हमखास असायचा की तुमच्या घरी टी व्ही आहे का. मग निम्मे पाहुणे हात हो करून ते वर जायचे. मग तुम्ही टी व्हीवर काय बघता, तर त्यावेळेला तर अर्थात एकच चॅनल होता, दूरदर्शन. पण जेव्हा नंतरच्या काळामध्ये, तर आम्ही ते दूरदर्शन म्हणायचो, नंतरच्या काळामध्ये मी जेव्हा बघितलं त्यावेळेला मुलांची उत्तरं काय होती, अगदी ठरलेली उत्तरं, डिस्कवरी, ॲनिमल प्लॅनेट वगैरे वगैरे. आणि बघायची काय, तर कार्टून्स, WWF, मारामाऱ्या, अतिशय टुकार सिनेमे. बघण्यात काही गैर काही नाही, ज्याची त्याची आवड आहे. पण जे आपण करतो ते समाज मान्य नाही असा एक कुठेतरी मनात ग्रह असल्यामुळे प्रत्यक्षात दिलेली उत्तरं आणि आपण प्रत्यक्षात करतो काय याच्यामध्ये खूप तफावत असते. हे इव्हन म्हणजे या नेटफ्लिक्सच्या सुद्धा लक्षात आलं नाही. तर त्यांनी त्या सर्व्हेनुसार मग त्यांचे कार्यक्रम वगैरे बदलले. त्यांनी जास्तीत जास्त असे गंभीर कार्यक्रम, देशप्रेमाचे कार्यक्रम वगैरे वगैरे दाखवायला सुरुवात केली. आणि ते आणखीन कोसळलं, आणखीन धडाधड लोक सबस्क्रिप्शन रद्द करायला लागले. आणि मग नेटफ्लिक्सला समजा आता ते काय भानगड आहे, तुम्ही म्हणता तेच आम्ही केलं ना, आणखीन हे खाली कसं जात आहे. मग त्यावेळेला सिलिकॉन व्हॅलीमध्ये डेटा ॲनालिटिक्स हा नवीनच विषय होता. तर त्यातली एक कंपनी आहे आणि त्याचा तुम्ही सल्ला घ्या असं कोणीतरी नेटफ्लिक्सला सांगितलं. ती कंपनी आली, नाहीतरी आता नेटफ्लिक्स म्हणजे अक्षरशः बुडतं जहाज व्हायला लागलं होतं. म्हणजे एक शक्यता अशी आली होती, नॉन झिरो पॉसिबिलिटी आपण ज्याला म्हणतो, की नेटफ्लिक्स ही कंपनी बंद पडू शकली असती, नेटफ्लिक्स सारखी कंपनी.
आणि मग त्यांनी त्या डेटा अनालिटिक्सच्या कंपनीचा सल्ला घेतला. मग ते डेटा अनालिटिक्स कंपनी म्हणाले तुम्ही काय केलं? मग त्यांनी सांगितलं आम्ही असा सर्व्हे वगैरे केला. ते म्हणाले ते सगळं आधी रद्दीत घाला. रद्दीत घाला, मग नेमकं करायचं काय? आणि हे वाक्य मला वाटतं सुवर्णाक्षरांनी सध्याच्या काळासाठी लिहिण्यासारखं आहे. त्या कंपनीने सांगितलं, डू नॉट आस्क पीपल, ऑब्झर्व देम. आणि हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. लोकांना विचारू नका, ते काय करतात हे बघा आणि त्यातनं तुम्हाला काय करायचं हे कळेल. नेटफ्लिक्स म्हणालं म्हणजे काय? तर ते म्हणाले तुमचे लोक काय बघतात वगैरे आम्हाला द्या डेटाबेस. नेटफ्लिक्सने दिला डेटाबेस. बघितलं तर त्याच्यामध्ये अतिशय असेच रद्दड सगळे सिनेमे, नुसती मारामारी, काहीतरी कशाला काही अर्थ नाही असे हास्यास्पद सगळे कार्यक्रम हे लोक प्रचंड बघायचे. आणि सांगताना काय, वॉर मूवीज, पीस मूवीज, पॅट्रिऑटिक मूवीज. तर ती कंपनी म्हणाली ते सगळं बाजूला जाऊ दे, लोकांना जे आवडतं त्या प्रकारचा अधिकाधिक कंटेंट पुश करायला सुरुवात करा. काही बाकी बोलू नका, काही जाहिरात करू नका, नुसतं कंटेंट पुश करायला सुरू करा. नेटफ्लिक्सने सुरू केलं. सुरुवातीला फार काही फरक दिसला नाही, पण 3 महिने, 6 महिने, वर्ष आधीचं सगळं नुकसान तर भरून काढलं, पण आधीच्या दुप्पट तो आकडा सबस्क्रायबर्सचा गेला. आणि हा धडा हा अतिशय मोलाचा धडा होता, कारण लोक प्रत्यक्षात बोलतात काय आणि करतात काय कृतीमध्ये हा प्रचंड फरक असतो हे कंपन्यांच्या लक्षात येत गेलं. फेसबुकनी हे टिपलं, गुगलनी हे टिपलं. गुगलच्या बाबतीतला एक महत्वाचा ट्रम्पच्या काळातला हा मुद्दा. तर अनेक लोक आता इथे पुन्हा असंच की त्यावेळेला लोक विचारायचे की ट्रम्पची सत्ता आली तर अमेरिकेमध्ये उदाहरणार्थ कृष्णवर्णियांचं जगणं खूप मुश्किल होईल. तो ओपनली तेव्हा म्हणायचे सरळ की आम्ही मेक्सिकन लोकांना घरी पाठवून देऊ, आफ्रिकन लोकांना हकलून देऊ वगैरे वगैरे, त्याला टाळ्या पडायच्या वगैरे. तर ट्रम्प यांची सत्ता आली तर काय होईल, तुम्हाला काय वाटतं, असं गोऱ्या लोकांना काही जण प्रश्न विचारायचे. तर हे गोरे लोक म्हणायचे छे अजिबात नाही, हे अतिशय चुकीचं आहे आणि आम्हाला हे अजिबात पटत नाही आणि काही झालं तरी आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही डेमोक्रॅटच्याच पाठीशी आहोत वगैरे. आणि गंमत म्हणायचं तर दुर्दैव, हेच लोक घरी जाऊन गुगलवर काय शोधायचे, तर ते गुगल ट्रेंड्स म्हणून एक असतं, म्हणजे ट्रेंडिंग मजकूर काय आहे हे त्यातनं आपल्याला कळतं. तर या गुगल ट्रेंड्सवर त्या काळातला सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मजकूर काय असायचा, हाऊ टू किल अ निगर, हाऊ टू किल निग्रोज, अशा प्रकारचं हेच लोक घरी जाऊन शोधायचे. पुन्हा तेच की लोक जे बोलतात आणि प्रत्यक्षात करतात याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि हा सूक्ष्म फरक डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी हेरला आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या यंत्रणेमध्ये हे सगळं पेरायला सुरुवात केली. म्हणजे विष कसं पेरायचं याची सगळी सुरुवात ही खरं म्हणजे इथून झाली. आणि एकदा ट्रम्प यांना याच्यामध्ये यश मिळालं, आणि पुन्हा अमेरिकेतली निवडणुकीचे गणित आपल्याला माहीत असतील, ज्या राज्यामध्ये एका उमेदवाराला जास्त मतं मिळतात तिथली सगळी मतं त्याला मिळतात, आणि त्यामुळे त्यांनी बरोबर अशी राज्य हेरली की गणिती दृष्ट्या किंवा मॅथमॅटिकली त्यांना एकूण हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा जास्त थोडक्यात सिनेटर्सचा पाठिंबा मिळेल अशी तरतूद व्हावी. अशा प्रकारे त्यांनी तेवढ्याच राज्यांमध्ये प्रचार केला. बाकीचे राज्य ते म्हणाले जाऊ दे, जिथे जिंकण्याची शक्यताच नाहीये तिथे उगीच प्रचार कशाला करायचा. हे आपल्याकडच्या सध्याच्या विरोधी पक्षांना कळलं तर किती बरं होईल, पण तो एक वेगळा मुद्दा. पण ट्रम्प यांनी अशा प्रकारे विष पेरणी करून जी सत्ता मिळवली त्याचे पडसाद आपोआप दुसरीकडे उमटणं स्वाभाविक होतं. की ट्रम्प ज्यांचा राजकारणाशी दुरूनही संबंध नाही असा माणूस बेताल वक्तव्य करून वाटेल तसं बोलून कसा काय जिंकू शकतो, तर त्यांनी ते हेरलं होतं की बरोबर लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण काय बोललं पाहिजे. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना वाटायचं काय बोलतोय हा माणूस, आणि असा माणूस जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणून कसा निवडून येऊ शकतो. पण त्यांनाही माहीत होतं की आपण असं बोलण्यामागचं ते गुपित काय आहे किंवा लोकांना काय अपेक्षित आहे. आणि मला वाटतं की हेच हेरून घेण्यामध्ये इतर अनेक देशामधले भारतासकट राजकीय पक्ष कमी पडले. त्यांना हे लक्षात आलं नाही की वरकरणी जो माणूस असा दिसतो की जो खरं म्हणजे काहीतरी ठराविक प्रकारचं मत व्यक्त करतो, आतनं त्या माणसाची भूमिकाही पूर्णपणे वेगळी असू शकते. आणि आज आपण हे बघतोय घराघरामध्ये 2 भाऊ काय नवरा बायको पासून
किंवा मित्रांमध्ये राजकीय मतभेद इतके तीव्र झालेले आहेत आणि हे पूर्वी कधी नसायचं. आणि हे होण्यामागचं कारण हेच आहे की यांनी बरोबर हेरलेले की माणसाच्या आतमधले जे वाईट गुण असतील ते बरोबर बाहेर कसे काढायचे आणि त्यांना खतपाणी कसं द्यायचं यासाठीचं तंत्रज्ञान म्हणून या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. आता AI च्या बाबतीत बोलायचं तर हा धोका आणखीन मोठा का आहे याचं कारण असं की आता AI चं काम कसं चालतं. तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे AI ला आता माणसाची भाषा कळते. ते कळण्याचं रहस्य अगदी सोपं म्हणजे त्याला ट्रान्सफॉर्मर नावाची यंत्रणा असल्यामुळे त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग जमतं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे माणसाची भाषा त्याला कळते आणि माणसाच्या भाषेत तो उत्तरं देऊ शकतो. हे कसं घडतं तर आता ट्रान्सफॉर्मर नावाचं तंत्रज्ञान म्हणजे काय आहे तर मोठेच्या मोठे परिच्छेद आणि त्या सगळ्या परिच्छेदांचा अर्थ लावू शकणं हे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान वापरून आता ChatGPT उदाहरणार्थ ChatGPT म्हणजे काय तर ChatGPT म्हणजे आपल्याला विकिपीडिया माहीत असेल, इंटरनेटवरचा एन्सायक्लोपीडिया. इंटरनेटवरची फुकटात उपलब्ध असलेली म्हणजे ज्यांचे कॉपीराईट संपलेले आहे अशी सगळीच्या सगळी पुस्तकं, त्याच्यावरचे असंख्य प्रकारचे लेख, बातम्या, हा सगळा मजकूर ट्रान्सफॉर्मर वापरून पुरवला जातो आणि तो घुसळला जातो अनेक वेळेला की हे शिक, या सगळ्या वाक्यांचा अर्थ लाव. आता उदाहरणार्थ समजा एखादा लेख वाचलेला असेल त्या यंत्रणेने त्या लेखाचा नवीन लेखाशी अर्थ लाव आणि त्याचा आता नवीन अर्थ काढ. असं 1000 वेळेला, लाख वेळेला, कोटी वेळेला केलं की त्याकडे मोठाच्या मोठा नॉलेज बेस तयार होतो आणि त्या नॉलेज बेसला लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा LLM किंवा ज्याला भाषेचं प्रारूप असं म्हणतात हे तयार होतं. आता हे LLM तयार करणं हे महाप्रचंड खर्चिक काम आहे, अतिशय कष्टदायी काम आहे. आणि नुसतं कष्टदायी आणि खर्चिक नाही, त्यासाठी लागणारं जे एकूण सॉफ्टवेअर तयार करणं त्यासाठीची क्षमता ही सर्वसामान्य कंपन्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आणि म्हणूनच LLM तयार करणाऱ्या कंपन्या या फक्त उदाहरणार्थ OpenAI जसं ChatGPT आहे किंवा गुगल कंपनीचं जेमिनाय आहे किंवा अँथ्रॉपिक कंपनीचं क्लॉड आहे, परप्लेक्सिटी नावाचं एक आहे, असे काही मोजक्याच कंपन्या आहेत ज्यांनी आपली लार्ज लँग्वेज मॉडेल्स तयार केलेली आहेत. किंवा मेटा कंपनीचं लामा नावाचं लार्ज लँग्वेज मॉडेल. तर आता हे लँग्वेज मॉडेल तयार झाल्यानंतर त्यातनं आणखीन एक नवीनच मुद्दा बाहेर आला. जे आपल्याला एलॉन मस्क माहीत असतील. एलॉन मस्क हे अतिशय बेभरवशाचे आणि दुराग्रही आणि पैशांनी श्रीमंत असले तरी विचारांनी तितकेच गरीब असलेले दुर्दैवानी उद्योगपती आहेत. आणि त्यांची एकट्याची वैयक्तिक संपत्ती आता ही $1 ट्रिलियन घरामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे किंवा ते गेलेली सुद्धा आहे. म्हणजे जरी आपण म्हणतो की GDP देशाचं आणि एखाद्याची वैयक्तिक संपत्ती या दोन गोष्टी आर्थिकदृष्ट्या तुलना करण्याच्या योग्यतेच्या नाही आहेत, म्हणजे त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, तरीही तो मोह क्षणभर पत्करून मी समजा असं म्हटलं की आपण ती तुलना केली तर आपण 3 ट्रिलियन 5 ट्रिलियन आपलं GDP झालं म्हणून आपण उड्या मारतो. त्या एलॉन मस्कची एकट्याची संपत्ती आता तेवढी होण्याची दाट शक्यता आहे. हा आजच्या जगातला विरोधाभास आहे. तर या एलॉन मस्क यांनी आता काय नवीन टुमणं काढलं की ही जी लार्ज लँग्वेज मॉडेल सगळी तयार झालेली आहे ChatGPT वगैरे, तर ते म्हणतात ही सगळी डाव्या विचारसरणीची लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत. का तर त्याच्यामध्ये त्याला ट्रेन करण्यासाठीचा जो मजकूर वापरलेला आहे तो सगळा मजकूर डाव्या विचारसरणीकडे झुकणारा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्याच्यामध्ये तथ्य किती आहे नाही आहे हा भाग वेगळा. कारण ते स्वतः काय म्हणतात की खुद्द विकिपीडिया हे स्वतःच डाव्या विचारसरणीकडे झुकणारं लेफ्ट लिनिंग अशा प्रकारचं व्यासपीठ आहे. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं कट्टर उजव्या विचारसरणीकडे झुकणारं एक असंच व्यासपीठ तयार केलेलं आहे, पर्याय विकिपीडियाला म्हणून. आणि त्याचा वापर करून ते आता LLM स्वतःचं तयार करतात किंवा केलंय सुद्धा त्यांनी. आणि त्या LLM मध्ये हे अतिशय कट्टर उजव्या विचारसरणीचे विचार असलेलं हे लार्ज लँग्वेज मॉडेल असेल. मी समजा ChatGPTच्या ऐवजी तुम्ही ते वापरलं आणि त्याला एखादा प्रश्न विचारलात तर त्यातनं येणारं जे उत्तर असेल ते त्या विचारसरणीला धरून असेल. आता त्यांचा पहिला मुद्दा जो आहे की मूळ जी सगळी लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत ते डाव्या विचारसरणीचे आहेत, हे कितपत खरं आहे खोटं आहे याची मला काही कल्पना नाही. पण क्षणभर जरी आपण समजा मानलं की त्यांचा हा दावा खरा आहे, यातनं निर्माण होणारा धोका आपल्या लक्षात येईल की आता आपण उद्या
कुठल्या प्रकारच्या लार्ज लँग्वेज मॉडेल कडून उत्तर मिळवतोय कुठल्याही प्रश्नाचं, त्यानुसार आपल्याला पुढचं सगळं आता याच्या पुढे समजेल, किंवा मी त्याच्यानुसार आपण आपलं आकलन करत जाऊ. ज्याप्रमाणे उदाहरणार्थ आपल्याकडे शालेय अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याचे जे प्रकार आहेत, एका विशिष्ट विचारसरणीला धरूनच लहान मुलांच्या मनावरती बिंबवलं जावं, अशा प्रकारची विचारसरणी त्या LLM मधनं समजा होत असेल, आणि ते LLM जगातला कुठलाही माणूस वापरत असेल. आता मला काही कल्पना नाही की हे डाव्या विचारसरणीचं का उजव्या विचारसरणीचं, मी आपला जाऊन त्याला प्रश्न विचारणार आणि त्यांनी जे दिलेलं उत्तर आहे ते ग्राह्य धरून मी पुढे जाणार. कारण आज जरी AI वर कदाचित आपल्यापैकी सगळेजण विश्वास ठेवत नसतील 100%, एक काळ असा येणार आहे पुढच्या 2-3 वर्षांमध्ये AI ची क्षमता इतकी जबरदस्त वाढेल, यात काही शंकाच नाही, की AI कडून आलेलं उत्तर हेच अंतिम उत्तर हे आपण मानायला लागू. आणि हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कारण त्या क्षेत्रामध्ये अगदी खोलवर जाऊन रोज नवीन काहीतरी शिकण्याचा मी प्रयत्न करतो, आणि त्याचा जो आवाका आहे म्हणजे अक्षरशः गांगरून जायला होतं की या तंत्रज्ञानामुळे काय होऊ शकतं. या शक्यतांचा तुम्ही जर का विचार जरी केलात तरी अक्षरशः म्हणजे त्याला अशक्य असं काही नाहीये, आणि हे मी खात्रीने सांगू शकतो. मी त्या विषयातला तज्ज्ञ नसूनही फक्त अभ्यासक या दृष्टीने मी खात्रीने सांगू शकतो, पुढच्या 2-3 वर्षांमध्ये AI ज्या प्रकारची क्षमता गाठेल, 2-3 वर्ष सुद्धा लागतील का मला माहित नाही, पण ती क्षमता ही कुठल्याही मानवी मेंदूच्या कल्पनाशक्तीच्या आणि एकूण आवाक्याच्या कैकपट म्हणजे अब्जपट जास्त असेल, यात शंकाच नाही. आणि असं झालेलं असताना, आणि त्याच्यामुळे आता AI मध्ये नवीन नवीन प्रश्न निर्माण व्हायला लागले, की ज्याला आपण एक्सप्लेनेबल AI नावाची एक नवीन उपशाखा आली. एक्सप्लेनेबल AI म्हणजे काय, तर आपण AI ला एखादा प्रश्न विचारतो, त्यानंतर AI ने दिलेलं उत्तर हे खरोखर बरोबर आहे का नाही, आणि ते आपल्याला समजा पटण्यासारखं नसेल तर त्याच्या मागचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे. आत्ता त्याचा वापर हा व्यावसायिक दृष्ट्या केला जातो, पण उद्या हा सामाजिक आणि राजकीय पातळीवर पण केला गेला पाहिजे असा आग्रह आपल्याला धरावा लागेल. त्याचं एक उदाहरण सांगतो. AIचा वापर आता सर्रासपणे अनेक कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये, नोकऱ्यांच्या ठिकाणी केला जातो. अमेरिकेमधलं आपल्याला उदाहरण माहीत असेल की जिथे स्त्रियांना किंवा कृष्णवर्णीय लोकांना नोकऱ्या नाकारल्या जातात जास्त प्रमाणात, आणि हे AI कडून केलं जातं. म्हणजे AI ला समजा एखाद्या माणसाचा बायोडेटा दिला आणि त्याला सांगितलं की या माणसाला किंवा या व्यक्तीला नोकरीवर घ्यावं का, तर जर का ती व्यक्ती स्त्री असेल किंवा कृष्णवर्णीय असेल किंवा मेक्सिकन वगैरे असेल, तर त्या व्यक्तीला ती नोकरी नाकारली जाण्याची शक्यता ही खूप जास्त असते. आणि हे AI मधनं होतं. मग लोक म्हणतात AI ला कसं काय हे असं कळलं, किंवा AI मध्ये कसं काय हा बायस त्याला आपण म्हणतो हा आला, तर तो बायस माणसाकडनं आलेला आहे. कारण माणसांनी आतापर्यंत हे असं वर्तन केलेलं आहे की स्त्रियांना या संधी नाकारा, कृष्णवर्णीयांना या नाकारा, त्यामुळे त्याचा जो डेटाबेस तयार झालेला आहे त्यातनं AI शिकलेला आहे, आणि त्यामुळे AI तेच करणार होते. तर आता त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. किंवा दुसरं एक उदाहरण, की एखाद्या माणसाला कर्ज नाकारलं जातं, आणि अमेरिकेमध्ये आपल्याकडे तोच भाग आहे, तो जाती किंवा धर्मांच्या संदर्भात येतो, तिकडे तो वर्णाच्या संदर्भात येतो. तर तो कृष्णवर्णीय असेल तर त्याला कर्ज नाकारलं जातं. आता यामुळे खूप गंभीर प्रश्न निर्माण व्हायला लागले, की समजा एखादा कृष्णवर्णीय माणूस आला आणि त्याला कर्ज नाकारलं गेलं, आणि तो माणूस समजा न्यायालयात गेला आणि त्याने म्हटलं की फक्त माझा वर्ण कृष्णवर्णीय मी आहे म्हणून मला हे कर्ज नाकारण्यात आलेलं आहे, तर उद्या त्या बँकेने काय करायचं, आणि ती बँक नेमकं कसं याला उत्तर देणार. यासाठी एक्सप्लेनेबल AI नावाच्या शाखेचा जन्म झालाय. तर त्याच्यामध्ये AI नी घेतलेला निर्णय हा नेमका कुठल्या निकषांच्या आधारावर घेतलेला आहे हे AI ला सांगावं लागतं, आणि हे आपण सांगू शकतो. आता उदाहरणार्थ हीच गोष्ट म्हणून मी म्हटलं राजकारणात आली, समाजकारणात आली, आणि AI नी उदाहरणार्थ काही उद्या विधानं केली किंवा काही निर्णय दिले, तर हे निर्णय नेमके कशाच्या आधारावर दिले याची तपासणी करण्याची व्यवस्था ही त्याच्यामध्ये असली पाहिजे, असा आग्रह आपण धरला पाहिजे, किंवा त्याची चिकित्सा तरी आपण केली पाहिजे. हा त्याच्यामधला दुसरा मुद्दा आहे. त्याच्या पुढचा मुद्दा, या AI मध्ये ही जी भाषेची प्रारूप किंवा लँग्वेज मॉडेल्स तयार होतात ही आपण सरसकट स्वीकारावीत का, हा यामधला एक मुद्दा आहे. किंवा आपल्याला स्वतःला अशी आपली मॉडेल्स विकसित करता येणार नाहीत का, तर याचं उत्तर असं आहे की आता AI मध्ये ही जी लँग्वेज मॉडेल्स तयार होतात
तर ती लँग्वेज मॉडेल्स मुळापासून तयार करणं मगाशी मी म्हटल्यासारखं जवळपास अशक्य आहे. म्हणजे त्यासाठीची जी एकूण क्षमता, यंत्रणा वगैरे लागते ती आपल्या आवाक्या बाहेरची आहे. पण AI मध्ये एक खूप चांगली नवीन कल्पना अशी आहे ज्याला मॉडेल रिट्रेनिंग असं म्हणतात. रिट्रेनिंग किंवा मॉडेल फाईन ट्युनिंग म्हणजे काय, की आता समजा ChatGPT, तर ChatGPTचा GPT, चॅट म्हणजे फ्रंट एंड, पुढचा भाग आपण जो वापरतो चॅट करण्यासाठी, आणि GPT म्हणजे मागे जी यंत्रणा चालते. तर ती GPTची यंत्रणा आपण घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेले बदल आपण करायचे. आता उदाहरणार्थ हा आता एक चळवळींच्या बाबतीतला मुद्दा म्हणून, तर समजा वेगवेगळ्या चळवळींचा जो इतिहास आहे, वेगवेगळ्या चळवळी ज्या चालू आहेत, या सगळ्या माहितीचं संकलन समजा असेल आपल्याकडे, तर ते आपण त्या मॉडेलला पुरवू शकतो आणि त्याला सांगू शकतो की तुझे शेवटचे जे ट्रेनिंग करण्याचे भाग आहेत त्याच्यामध्ये आता हे सुद्धा मिसळ, हा चळवळींचा इतिहास सुद्धा त्याच्यात आला पाहिजे. हे करण्यासाठीचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. फक्त आपल्याला काय आवश्यक आहे तर त्यासाठीचा डेटा हा आपल्याकडे असला पाहिजे. आणि हा डेटा समजा असेल तर या मॉडेल्स, म्हणजे आपल्याला सर्वसामान्यपणे असं वाटतं की ही जी GPT उदाहरणार्थ मॉडेल आहे, हे ज्याला आपण म्हणू स्टॅटिक मॉडेल आहे. स्टॅटिक म्हणजे त्याच्यात काही बदलच करू शकत नाही आपण, आहे ते तसं वापरा. तर तसं नाही आहे, आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो, आपण त्याच्यामध्ये मजकूर स्वतःचा घालू शकतो आणि मग ते मॉडेल जगासमोर आणू शकतो. पण याची दुसरी बाजू अशी आहे की हा धोका सुद्धा आहे. याचाच उलटा वापर हा विखारी स्वरूपाची विचारसरणी पसरवण्यासाठी केला जाऊ शकतो. ती सावधानता आपण बाळगली पाहिजे. तर त्यामुळे इथून पुढच्या जगामध्ये नुसतंच AI वर विसंबून न राहता ही AI ची प्रणाली नेमकी कोणी विकसित केलेली आहे, त्यामागे त्यांचा दृष्टिकोन काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं शक्य आहे का, आणि ते केल्यानंतर आपण ते लोकांसमोर कसे आणायचे किंवा लोकांना कसे उपलब्ध करून द्यायचे, हे सगळं शिकणं ही आता नवीन पिढीतल्या लोकांची जबाबदारी आहे. आणि हे करणं अशक्य नाहीये. म्हणजे काही जणांना वाटेल की हे खूप क्लिष्ट आहे, मला यातलं काही समजतच नाही. असं नाहीये. म्हणजे जो माणूस सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारच्या प्रोग्रॅमिंगचं काम करू शकतो आणि AIचं जुजबी ज्ञान ज्याला आहे, अशा प्रकारचा माणूस सहजपणे या गोष्टी करू शकतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपण या गोष्टींचा विचार हा नक्कीच केला पाहिजे. आता याच्यामधली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की भारत खास करून आपण बघितलं तर दुर्दैवाने अतिशय वैचारिकदृष्ट्या आपल्याला माहिती आहे सुस्त बनलेला आहे. कोणालाही काहीही वाचण्याची आता आवड उरलेली नाही असं वाटावं, किंवा आपलं वाचन म्हणजे व्हॉट्सॲप असं लोक मानतात. आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी हा शब्द तर आपल्याला माहीत असेलच. तर या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या जमान्यामध्ये लोकांना जागं करण्यासाठी काय करता येईल, हा आणखीन एक मुद्दा आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा लार्ज लँग्वेज मॉडेल्स ही पूर्णपणे विकसित करणं अशक्य असलं तरी स्मॉल लँग्वेज मॉडेल्स, ज्याला SML असं म्हणतात, ही सुद्धा विकसित करणं शक्य आहे. आणि स्मॉल लँग्वेज मॉडेल्स ही एखाद्या विषयाला धरून असू शकतात. म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स ही ज्याला आपण जनरल म्हणतो, म्हणजे ते कुठलेही, तुम्ही त्याला आईन्स्टाईन विषयी प्रश्न विचारा आणि कुठल्या तरी क्रिकेटच्या सामन्याबद्दल प्रश्न विचारा किंवा कुठली तरी गणितातली थिअरी विचारा, सॉफ्टवेअर लिहायला सांगा, तो काही करू शकतो. कारण त्याचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण हे अशा सगळ्या गोष्टींवर झालेलं आहे. पण आपल्या विषयाशी संबंधित असलेल्या गोष्टींचंच फक्त ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण देऊन तशाच प्रकारची यंत्रणा उभी करणं, ज्याला स्मॉल लँग्वेज मॉडेल्स म्हणतात, अशी उभी करणं शक्य आहे. याच्या जोडीला आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये, उदाहरणार्थ मराठी मधलंच स्मॉल लँग्वेज मॉडेल हे उभं करणं शक्य आहे. तर हे सगळे नवीन या सगळ्या गोष्टी, त्याचा विचार मला वाटतं आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज अशी आहे की आपल्याला माहिती आहे जेन झी आपण ज्याला म्हणतो, पुढची सगळी पिढी याला चिकटलेली आहे. आणि यात त्यांचाही दोष नाही आहे. म्हणजे एक त्या बाबतीतला विनोद काही वर्षांपूर्वी आला होता, तुम्ही तो वाचला का मला माहीत नाही. ॲटलांटिक नावाचं जे अमेरिकेमधलं प्रसिद्ध मासिक आहे त्याच्यामध्ये हा विनोद आला होता. आता कदाचित आज तो विनोद सुद्धा जुना वाटावा अशा वेगाने तंत्रज्ञान पुढे जात आहे. तर त्यावेळेला एक असं छोटंसं बाळ दाखवलं आहे आणि ते बाळ असं नुकतंच जन्मलेलं आहे, पण ते आधुनिक काळामधलं असल्यामुळे ते भयंकर स्मार्ट आहे. म्हणजे जन्मलाच ते बोलायला लागतं. आणि ते पहिलं वाक्य आईकडे बघून उच्चारतं आणि म्हणतं,
मॉम वॉज आय बॉर्न ऑर डाउनलोडेड, असा तो विनोद होता. पण आजच्या काळात लोक म्हणतील काय जुनं काहीतरी सांगताय, असा तंत्रज्ञानाचा वेग आहे. तर या अशा प्रकारची आणि आपल्यापैकी अनेक जण हे अनुभवत असतील, असं वाटतं की काही लोकांच्या शरीराचा मोबाईल हा अवयव झालेला आहे का काय, म्हणजे असं चिकटलंय का काय त्यांना, त्याच्यात तुम्ही ते काढूच शकत नाही. जसं एखाद्या माणसाचा हात तोडावा तसं मोबाईल म्हणजे तोडावा, असं क्रूरपणे म्हणावं असं वाटतं. तर सॉरी तर अ, तर अशा प्रकारची परिस्थिती असताना या नवीन पिढीशी जुळवून घेण्यासाठी हे माध्यम खूप महत्वाची आहेत. आणि म्हणून जर का आपण पारंपरिक पद्धतीनेच हा विचार सगळा करत राहिलो तर मला वाटत नाही की हे चित्र बदलेल. तर त्यामुळे या सगळ्या तंत्रज्ञानाचा सामना करायचा असेल तर त्याच तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करायला आपण शिकलं पाहिजे. आणि जर का त्या लढाईमध्ये उदाहरणार्थ विरोधी पक्ष उतरू शकत नसतील तर निदान सर्वसामान्य पातळीवर आपण निदान ही जाणीव आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि म्हणूनच जगामध्ये जे चाललेलं आहे त्याचंच प्रतिबिंब आपल्याला भारतामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी दिसतं असं म्हणावं असं वाटतं. आणि बोलणं थांबवण्याच्या आधी फक्त 1-2 मुद्दे सांगतो. भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नवीन कायदा संमत झालेला आहे. तर ज्याला डेटा प्रायव्हसी ऍक्ट असं म्हणतात. म्हणजे लोकांची खाजगी माहिती ही लोकांकडेच राहिली पाहिजे. पण त्या कायद्याचं पुन्हा स्वरूप असं आहे की सरकार नेमू शकतं, सरकार सांगू शकतं की एखाद्या माणसावर कुणावरही संशय घेऊ शकतं आणि त्या माणसाकडे काहीतरी संशयित आहे असं म्हणून कुठल्याही माणसाला सरकार नेमू शकतं आणि त्या माणसाचा सगळा डेटा त्या अधिकाऱ्याकडे खुला करण्याची सक्ती थोडक्यात कुठल्याही नागरिकावर होऊ शकते. असे सगळ्या तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत. तर त्यामुळे याच्यावर टीका सुद्धा झाली होती बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये वगैरे की हा लोकांच्या सुरक्षिततेचा कायदा नसून लोकांवर पाळत ठेवण्याचा कायदा आहे. आणि कुठल्याही गोष्टीचं अलीकडच्या काळामध्ये समर्थन करण्याची स्पर्धा सुरू असल्यामुळे याचंही समर्थन केलं जातं की हे योग्यच आहे, सरकारला माहीत असलं पाहिजे आपण काय करतो वगैरे. पण या गोष्टींच्या बाबतीतही जागरूकता आपली असली पाहिजे की कदाचित आपल्याला आता हा कायदा आहे म्हणून हा पाळावा लागतोय, पण त्याचं भान ठेवलं पाहिजे की हे योग्य नव्हे. आणि कुणाचंही सरकार असो, कुठलाही पक्ष असो, योग्य वेळेला त्याला विरोध करून अशा प्रकारचे कायदे उलथवून लावले पाहिजेत. लोकांची खाजगी ही जी माहिती आहे ती खाजगीच राहिली पाहिजे, अशा प्रकारचे कायदे असले पाहिजेत. यासाठी सुद्धा चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे माझा सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याकडे मूलभूत प्रश्नांपासून म्हणजे लोकांना खायला नाही इथपासून या आधुनिक प्रश्नांपर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. पण जर का आपण फक्त मूळ प्रश्नांशीच भिडत राहिलो तर कदाचित आपल्याला या आधुनिक प्रश्नांचा विसर पडेल आणि त्याचा गैरफायदा घेण्यासाठी आपल्याला माहिती असंख्य लोक टपून बसलेले आहेत. तर त्या दृष्टीने या तंत्रज्ञानाकडे आपण बघितलं पाहिजे, सजगपणे त्याकडे बघितलं पाहिजे. नोकऱ्यांचा या संदर्भातला एक मला आणखीन उल्लेख करावा असा वाटतो. काही लोकांना असं वाटतं की मी जे काम करतो किंवा करते त्याच्यावर एआयचा काहीही परिणाम होऊ शकणार नाही. तर मी तुम्हाला अक्षरशः हात जोडून विनंती करतो, कृपया अशा भ्रमात राहू नका. एआय मुळे कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या जाऊ शकतात यापेक्षा कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या जाऊ शकत नाहीत असा प्रश्न विचारणं जास्त योग्य आहे. आणि या बाबतीतला दुसरा आता याला सुदैवी दुर्दैवी काय म्हणायचं मला माहित नाही, आतापर्यंतची जी तंत्रज्ञानामधली सगळी संकटं आलेली होती, संकट म्हणजे एका अर्थाने बदल, हे बदल हे नेहमी ज्याला आपण ब्ल्यू कॉलर वर्कर म्हणतो, म्हणजे बिचारा कष्टकरी जो माणूस असतो आपल्याकडचा, त्या कष्टकरी माणसाच्या रोजगारावर गदा आणणारे आतापर्यंतचे सगळे तंत्रज्ञानातले बदल होते. एआय हे पहिलं तंत्रज्ञान असं आहे की जे कष्टकरी कामगारापेक्षा हे व्हाईट कॉलर प्रकारच्या जॉब्सवर गदा नव्हे, म्हणजे त्याला अक्षरशः सुनामी म्हणू आपण, अशा प्रकारचं संकट आणणारं असं हे घोंगावतं वादळ आहे. आणि त्यामुळे कारण कष्टकरी माणसाची कितीही नाही म्हटलं तरी शेवटी
पडेल ते काम करण्याची क्षमता असते, तयारी असते, तो त्या कष्टातनं गेलेला असतो. पण साधारणपणे पांढरपेशा माणूस एकदा नोकरी वगैरे लागली की आरामाची त्याला सवय लागलेली असते. आराम म्हणजे जे काही नोकरी असेल, फार त्याच्यात काही बदल होत नाहीत. आणि अचानकपणे असं संकट आल्यानंतर माणूस भांबावून जाणं हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर घडणार आहे. आणि त्यामुळे याचं उत्तर काय आहे हे मला वाटत नाही आज कुठल्याही राज्यकर्त्यांकडे आहे जगभरात. त्याला आता पुन्हा मिनिमम ज्याला प्रत्येकाला इन्कम मिळावं अशा प्रकारचे कायदे व्हावेत का, अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण यावरचं हे उत्तर असू शकत नाही. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. लोक असं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही लोकांना एक कमीत कमी उत्पन्न द्या ज्यांनी ते जगू शकतील. पण माणूस हा असा आहे की जो कुतूहलवाला असा प्राणी आहे. नुसतेच पैसे घेऊन आपल्यापैकी किती लोक घरी आरामात बसतील काहीच न करता? हा प्रश्न आपण स्वतःला विचारून बघितला तर मला असं वाटतं की याचं उत्तर आपल्याला मिळेल की AI मुळे येणारं संकट हे वेगळंच आहे. AI मुळे नोकऱ्या जातील वगैरे हे संकट तर आहेच, पण माणूस करेल काय हा प्रश्न खूप जणांना भेडसावणार आहे. म्हणजे जे या बाबतीत नवीन नवीन शिकत राहणार नाहीत त्यांना, जे शिकतील त्यांना नवीन नवीन कामं मिळत जातील. पण जी माणसं ज्यांचं शिक्षण थांबलेलं आहे किंवा ज्यांची शिकायची तयारी नाही, हे कसं काय म्हणजे इथून पुढे सर्व्हाइव्ह करतील हा मोठा प्रश्न आहे. जेफ्री हिंटन यांना या संदर्भात विचारलं होतं आणि तो एक मुद्दा नेहमी मांडला जातो की कधी AI माणसाला भारी पडू शकेल का? जेफ्री हिंटन निर्विवादपणे सांगतात हो. ते म्हणतात हा प्रश्नच नाही. प्रश्न एवढाच आहे की कधी, हाच फक्त प्रश्न आहे. आणि ते कधी होईल याचं उत्तर मला माहित नाही. ते म्हणतात हे कदाचित पुढच्या 6 महिन्यात येऊ शकतं, पुढचे 10 वर्षही लागू शकतात. आणि त्या माणसाने या बाबतीत इतका विचार केलेला आहे. जर का ते हे सांगत असतील आणि त्यांनी गुगल कंपनी सोडण्यामागचं कारण हेच होतं की त्यांना जेव्हा जाणवायला लागलं की AI हा आपण एक बाहेर काढलेला राक्षस आहे आणि तो राक्षस माणसालाच गिळंकृत करण्याच्या आता तयारीत आहे, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्या हातून ही चूक झाली. पण चूक झाली म्हणून आता काही उपयोग नव्हता, पण निदान त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी गुगल कंपनी सोडली. आणि हे सगळे या मोठमोठ्या कंपन्यांच्या पदावर बसलेले माणसं आहेत हे आपल्याला हे सांगत नाहीत अर्थातच आज. पण त्यातनं येणारं जे संकट आहे त्या संकटाचा सामना करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आली पाहिजे. पुन्हा एकदा हिंटन यांचं एक वाक्य सांगतो. तर त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्ही म्हणता की AI माणसाला भारी पडेल वगैरे, तर असं कसं होईल? तर त्यावर त्यांचा एक प्रतिप्रश्न आणि जो आपल्याला विचारात पाडणार आहे. ते म्हणतात की इतिहासातलं मला एक उदाहरण सांगा ज्या उदाहरणामध्ये कमी शक्ती किंवा कमी ताकदवान असलेल्या कोणीतरी जास्त ताकदवान असलेल्या कुणावर तरी राज्य केलेलं आहे. काही काळासाठी हे होऊ शकेल, पण हे दीर्घकालीन होऊ शकणार नाही. आणि AIच्या बाबतीत कोणाकडे जास्त ताकद आहे याचं उत्तर आपल्याला जवळपास मिळालेलंच आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की हे संकट अतिशय भयंकर आहे. तर या विषयाच्या निमित्ताने एक शेवटचं वाक्य सांगून थांबतो. AIच्या बाबतीत आपण असं म्हणूया की AIला घाबरण्यात अर्थ नाही, पण ज्या माणसाला AI येतं त्याला आपण घाबरलं पाहिजे, जर का आपल्याला ते येत नसेल तर. मला इथे बोलवलं, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी.